गुड आफ्टरनून ऑल. सगळ्यांना दिसतीये का स्क्रीनवरती शेअर केलेली स्क्रीन दिसतीये का सगळ्यांना? हो मॅडम. ओके, तर तुमचं आता जे इंजिनचं प्रॅक्टिकल असणार आहे, इंजिनच्या प्रॅक्टिकल सेम एंडचं जे प्रॅक्टिकल पेपर असणार आहे तर त्याचा फॉर्मॅट जसा असणार आहे त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहे आणि त्याच्यामध्ये काय स्टडी करावं लागणार आहे तुम्हाला हे सर्व. आता आपले जेवढे प्रॅक्टिकल झालेले आहेत त्याचे जर तुमच्याकडे प्रेझेंटेशन असतील तर त्याचा स्टडी करा आणि आपलं आत्ताचं लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला सर्व प्रॅक्टिकल्सचे प्रेझेंटेशन सेंड करेल. मग त्या पीपीटीत जरी तुम्ही तेवढा रीड केला तरी तुम्हाला सफिशियंट आहे आपल्या प्रॅक्टिकल एक्झामसाठी. आता त्या प्रॅक्टिकल एक्झाममध्ये काय काय कन्सिडर होणार आहे बघा. 40 मार्काचा आपला पेपर असणार आहे. 20 मार्क्स स्पॉटिंगसाठी आहे, 10 मार्क्स एमसीक्यू साठी, 5 मार्क्स प्रॉब्लेमसाठी आणि 5 मार्क्सची वायवा होणार आहे तुमची झूम मीटिंगवरतीच होणार आहे. तर असा तुमचा प्रॅक्टिकल एक्झामचा पॅटर्न राहील. गुगल फॉर्म्सवरती स्पॉटिंगचे क्वेश्चन राहतील, 10 एमसीक्यू, 5 प्रॉब्लेम्स. आता हे मी तुम्हाला आता सांगणार आहे की नेमकं स्पॉटिंगमध्ये काय येईल, एमसीक्यू मध्ये आणि प्रॉब्लेम्समध्ये काय येईल, कारण की आपला लेक्चर्समध्ये स्टॉप झाले होते आणि त्याच्यानंतर जे रिमेनिंग पार्ट जो आहे तुम्हाला मी पूर्ण नोट्स किंवा जे काही मटेरियल आहे ते पाठवून देईल आणि मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर विचारा. मग आपण असंच वाटल्यास एखादं एक्स्ट्रा लेक्चर तुमच्या एक्झामच्या आधी जर कंडक्ट करता आलं तर आपण ते घेऊ, किंवा जेवढ्या पद्धतीनं आपल्याला ग्रुपवरती जर डिस्कस करता आलं तर आपण त्या पद्धतीने डिस्कस करूया. तर आता जे 20 मार्क्सचं स्पॉटिंग असणार आहे, प्रत्येक स्पॉटिंगचा जी इमेज आहे ती प्रत्येक एक मार्कासाठी असणार आहे. असे 20 इमेजेस असणार आहेत स्पॉटिंगसाठी. आणि त्याच्यामध्ये कसं असणार आहे की फोटो तुम्हाला दिला जाईल, फोटोशी रिलेटेड क्वेश्चन सुद्धा विचारले जातील, म्हणजे आयडेंटिफाय विचारलं जाईल किंवा त्याच्याशी रिलेटेड काही त्याचं फंक्शन विचारलं जाईल. अशा पद्धतीनं त्याचे ऑप्शन्स असतील आणि तुम्हाला मग ते सिलेक्ट करायचे आहेत की हे स्पॉटिंगचं झालं. त्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला तर माहिती आहे. तर रिलेटेड टू द प्रॅक्टिकल एक्झाम किंवा रिलेटेड टू द प्रॅक्टिकल्स ह्या प्रेझेंटेशनच्या बाहेरचं मी तुम्हाला काहीच विचारणार नाही. 10 मार्क्सचे एमसीक्यूज असतील तर तिथे सुद्धा प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असेल. ओके, तर त्याच्यात ते सुद्धा गुगल फॉर्म्सवरती असेल सेक्शन सेकंडमध्ये. थर्ड सेक्शनमध्ये प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेममध्ये 5 मार्क प्रॉब्लेमला दिलेले, तर तुम्हाला मी या लेक्चरमध्ये सम प्रॉब्लेम डिस्कस करणार आणि त्यापैकी मग 2 प्रॉब्लेम्स येतील, एक 3 मार्कासाठी आणि एक 2 मार्कासाठी, असे 2 प्रॉब्लेम्स येतील. त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम दिला जाईल, आन्सर फायनल आन्सर दिलं जाईल, त्याचं स्टेपिंग नसणार आहे. ह्या प्रॉब्लेम्समध्ये स्टेपिंग नसणार आहे, म्हणजे जेवढा तुम्ही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करून जे तुमचं फायनल आन्सर येणार आहे त्याला तुम्ही सिलेक्ट करायचे. ओके, 4 ऑप्शन दिले जातील आणि फायनल आन्सरला तुम्ही सिलेक्ट करायचे. मग त्याच्यामध्ये सीड ड्रिलशी रिलेटेड सीड ड्रिल कॅलिब्रेशन वरती न्यूमेरिकल्स आहेत, स्प्रेअर वरती आहेत, हार्वेस्टिंग आणि थ्रेशिंग मशिनरी वरती आहेत आणि आयसी इंजिन पॉवरचे पण प्रॉब्लेम्स आहेत. तर यामध्ये तुम्हाला जास्त डिफिकल्ट लेवलमध्ये न जाता सीड ड्रिल आणि स्प्रेअर्स बद्दलचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी तुम्हाला डिस्कस करणार आहे आणि यावरतीच मग तुम्हाला त्या पद्धतीनं न्यूमेरिकल्स येतील. बाकी तुम्हाला थिअरीसाठी सर्व न्यूमेरिकल्स जे आहेत ते आपण नंतर डिस्कस करूया किंवा मी तुम्हाला ते माझ्याकडची जी PDF आहे ती सेंड करेल. जर प्रॉब्लेम समजत नसेल तर नंतर मला विचारा, मग त्या पद्धतीनं तुम्हाला सांगेन. मग आता प्रॅक्टिकलसाठी तुम्ही फक्त सीड ड्रिल कॅलिब्रेशन मधले प्रॉब्लेम्स आणि स्प्रेअरसाठी जे प्रॉब्लेम्स आहेत ते जास्त चांगल्या पद्धतीनं करा. त्यानंतर वायवा राहणार आहे तुमचे 5 मार्काचे. तर तुमचे जेव्हा प्रॅक्टिकल एक्झाम होईल त्याच्यानंतर म्हणजे तुमचा पेपर हा गुगल फॉर्म्सचा पेपर कम्प्लीट झाल्यानंतर तीच झूम मीटिंग आपण कंटिन्यू करून तशीच वायवा कंडक्ट करणार आहे. ओके, तर आता स्पॉटिंगमध्ये बघा काय काय आहे. फर्स्ट आहे इंडिजिनस फ्लो. ही इंडिजिनस फ्लोची इमेज आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणजे आपला जो ट्रेडिशनल नांगर आहे किंवा इंडिजिनस नांगर जो आहे किंवा भारतामध्ये सध्या जो यूज केला जातो, ट्रेडिशनल यूज केला जातो, त्याच्यामध्ये काय काय असतं. इट कन्सिस्ट बॉडी, शाफ्ट, पोल, त्यालाच बीम असं म्हटलं जातं. तर आणि शेअर आणि हँडल, इट्स अ शेअर ऑफ इंडिजिनस फ्लो. त्याच्यानंतर इट्स अ शेअर ऑफ इंडिजिनस फ्लो, इट इज हँडल, आणि इकडून हा जो पोर्शन आहे त्याला बीम म्हणतात. ओके, इट इज अ बीम ऑफ द इंडिजिनस फ्लो, इट इज शेअर ऑफ इंडिजिनस फ्लो आणि इट इज हँडल. हँडलला पकडून तो जो वर्कर आहे किंवा जो फार्मर आहे तो त्याला काय करत असतो, ऑपरेट करत असतो. आता सॉइलमध्ये कोणता पार्ट ह्याच्यामधला इन्सर्ट होतो तर तो आहे शेअर. शेअरचा जो पीक पॉईंट आहे किंवा शेअर टिप जे आहे किंवा शेअर जी आहे ती पेनिट्रेट होत असते तुमच्या सॉइलमध्ये जेव्हा तुम्ही नांगरणी करत असता त्यावेळी. तर इंडिजिनस फ्लो जे आहे त्याला मटेरियल कोणते यूज करतात बघा. मटेरियल यूज फॉर द इंडिजिनस फ्लो इज वूड विथ आयर्न शेअर. शेअरसाठीचं मटेरियल आयर्न आहे आणि वूडचं मटेरियल कुठे यूज केलेलं आहे, हँडलसाठी यूज केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा क्वेश्चन, अशी एक इमेज दिली जाईल आणि त्याच्यामध्ये विचारलं जाईल की व्हॉट मटेरियल इज यूज फॉर दिस
इमेज ऑर दिस इम्प्लिमेंट, म्हणजे ह्या इम्प्लिमेंटसाठी कोणतं मटेरियल यूज केलेलं आहे. मग ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलं जाऊ शकतं की वूड, आयर्न किंवा वूड फॉर हँडल, आयर्न फॉर शेअर असे ऑप्शन दिले जातील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे. म्हणजे असं नाही की जस्ट आयडेंटिफाय, मग आयडेंटिफायमध्ये खाली तुम्हाला प्लोजची नावं दिली जातील असं नाही, तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड सुद्धा क्वेश्चन विचारले जातील. मग आता तुम्हाला हे जे स्पॉटिंग मी आता सांगते त्या स्पॉटिंग बद्दल आणखी तुम्ही पीपीटीज मधून स्टडी जर केला तर तुम्हाला ते एमसीक्यू साठी सुद्धा सोपं जाईल. जे आपले 10 एमसीक्यू असणार आहेत स्पॉटिंगशी रिलेटेडच ते एमसीक्यू असणार आहेत. तर त्याच्यामध्ये आता इंडिजिनस फ्लो मध्ये आणखी काय पॉईंट आहे की इट इज ड्रॉन विथ द बुलक्स, म्हणजे हे जे नांगर आहेत इंडिजिनस फ्लो जे आहेत ते बुलक ड्रॉन आहेत. आणि देन इट कर्स ए व्ही शेप फरो अँड ओपन द सॉइल. जेव्हा ही नांगर शेतामध्ये आपण ऑपरेशन स्टार्ट करतो तेव्हा ते कशा शेपमध्ये, तर व्ही शेपमध्ये आपली सॉइल चे फरो जे आहे ते व्ही शेपमध्ये कट होत असतात. तर हे झालं तुमचं इंडिजिनस फ्लो. इंडिजिनस फ्लोची इमेज लक्षात ठेवा. वुडन हँडल आहे आणि आयर्नचा शेअर आहे आणि सॉइलमध्ये पेनिट्रेट होणारा पार्ट कुठला आहे किंवा कंपोनंट कुठला आहे, शेअर आहे. देन मोल्डबोर्ड फ्लो. आता मोल्डबोर्ड फ्लोचं काम काय आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ मोल्डबोर्ड फ्लो? इट इज यूज फॉर कटिंग द फरो स्लायसेस. म्हणजे तुमच्या फील्डमध्ये फरो स्लायसेस कटिंग करण्यासाठी आपण एमबी फ्लो, ह्याला एमबी फ्लो असं पण म्हटलं जातं. ओके, तर एमबी फ्लो तुम्ही नांगरण्यासाठी यूज करता. इट इज प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट. ओके, तर तुम्हाला हे पण लक्षात यायला पाहिजे की प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट कोणते आहे, सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट कोणते आहेत. ते आपण झालेलं आहे तुमच्या लेक्चर, तुम्हाला झालेलं आहे का हे थेरीला? टिलेज इम्प्लिमेंटचं लेक्चर झालेलं आहे का तुम्हाला, आठवतंय का कोणाला? एकदा ग्रुपवरती जाऊन आपल्या चेक करा, मग त्याच्यावरती तुम्हाला प्रेझेंटेशन असतील आणि कुठले नसतील तर मग मी नंतर त्या टॉपिक पासून पुढचे प्रेझेंटेशन सेंड करेन. किंवा काहीच नसेल कोणाकडे मटेरियल तर मला तसं मेसेज करा, मी सगळं मटेरियल किंवा सगळे प्रेझेंटेशन सगळ्या टॉपिकचे प्रेझेंटेशन सेंड करून ठेव. त्यानंतर सेकंड फंक्शन ऑफ एमबी फ्लो इज लिफ्टिंग द सॉइल, म्हणजेच फरो कट करायची. देन कट केल्यानंतर ती जी सॉइल लिफ्ट झाली आहे किंवा ती जी सॉइल त्या फरो स्लाइस मधून मिळालेली आपल्याला ती लिफ्ट करायची ऍट द साइट ऑफ फरो. म्हणजे जेव्हा एखादा फील्ड वरती तुम्ही काय करता, फरो कटिंग करता आणि त्यानंतर त्याच्या साईडला आपण काय करत असतो, ती सॉइल जी आहे ती लिफ्ट करत असतो. देन टर्निंग द फरो स्लाइसेस अँड पल्वरायझिंग द सॉइल. पल्वरायझिंग द सॉइल म्हणजे मातीचं काय करायचं, तिथं आपण ढेकळं जी असणार आहे तर त्याचं काय करणार आहे आपण, ती फोडण्याचं काम तिथे करणार आहे. किंवा सॉइल जे आहे त्याची जी रफनेस आहे किंवा हार्डनेस आहे तो काय करणार आहे आपण, रिमूव्ह करणार आहे. म्हणजेच पल्वरायझिंग द सॉइल. हे काय झाले, फंक्शन झाले एमबी फ्लोचे. ओके, व्हॉट इज द फंक्शन ऑफ एमबी फ्लो? तुम्हाला इथं एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हॉट आर द फॉलोइंग फंक्शन्स ऑफ द एमबी फ्लो. मग तुम्हाला ऑप्शन मध्ये क्लिक करायचं आहे की कोणता फंक्शन आहे किंवा कोणतं, असं पण विचारलं जाऊ शकते की विच इज नॉट फंक्शन ऑफ एमबी फ्लो. ओके, त्याच्यानंतर कंपोनंट्स पहा. कंपोनंट्स मध्ये आता एमबी फ्लो मध्ये सुद्धा शेअर आहे. शेअर इज द पार्ट विच इज पेनिट्रेट इन टू द सॉइल. ओके, त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे तर त्याला म्हणायचं मोल्ड बोर्ड. हे मोल्ड बोर्ड आहेत. त्याच्यानंतर लँडसाईड इकडे प्रोव्हाइड केलेलं असतं हे. त्यानंतर इथं टेल पीस असतं बॅक साईडला, तर तिथल्या इमेजमध्ये दिसत नाहीये तुम्हाला, जे दुसरे प्रेझेंटेशन सेंड केल्यावर तुम्हाला लक्षात येईल. पण ही जी इमेज आहे ती टोटली एमबी फ्लोची इमेज आहे. तुम्हाला कंपोनंट्सच्या सेपरेट इमेज देणार नाहीये. त्यामुळे तरी पण जर कंपोनंट विचारले तर शेअर, देन लँडसाईड, देन मोल्ड बोर्ड, देन टेल पीस आणि फ्रॉग जो आहे तो काय करतो की तुमच्या मोल्ड बोर्डला आणि शेअरला कनेक्ट करण्याचं काम करतो. ओके, तर हे तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट पॉइंट इज स्टँडर्ड डिस्क फ्लो. स्टँडर्ड डिस्क फ्लो सुद्धा तुम्हाला कशासाठी, तर प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट म्हणून यूज केलं जातं. तर ह्याच्यामध्ये काय आहे, शेअरिंग पॉईंट वगैरे काही नाही, तर इथं काय केलं जातं, पेनिट्रेशनसाठी हे डिस्क प्रोव्हाइड केलेले असतात. आता जर ह्याचे कंपोनंट्स बघायला गेले तर याच्यामध्ये स्क्रॅपर्स आहेत किंवा डिस्क आहेत. तर डिस्कची डायमीटर किती असते हे तुम्हाला होमवर्क आहे की डिस्कची डायमीटर डिस्क फ्लोसाठी किती रेंज पर्यंत असते हा तुम्ही स्टडी करायचा आहे. देन इट इज कॉल्ड एज फ्रेम. ही जी फ्रेम आहे त्याच्यावरती हे डिस्क काय केलेले असतात, माउंट केलेले असतात इन रो. म्हणजे 2 or more discs आर प्लेस्ड ऑन फ्रेम. ओके, त्यानंतर हा 3 पॉईंट लिंकेज आहे. आता हा जो लिंकेज पॉईंट आहे तो काय केला जातो, ट्रॅक्टरला माउंट केला जातो आणि हा ट्रॅक्टरला माउंट केल्यानंतर मग तुमची टिलेज ऑपरेशन सुरू होते. देन इट इज अ फरो व्हील. आता हे कशासाठी, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रॅक्टर स्टार्ट करता किंवा टिलेज ऑपरेशन स्टार्ट करता आणि हे काय करतात, डिस्क काय करतात, फरो कट करत जातात. देन दिस फरो विल हेल्प्स टू द डिरेक्शन ऑफ द स्टँडर्ड डिस्क फ्लो. ओके,
आता हे स्क्रॅपर जे आहे, तर स्क्रॅपरचं काम काय आहे, जेव्हा तुमची डिस्क त्या सॉइलला कट करते त्यानंतर काय होते की डिस्कवरती ती सॉइल जर स्टिकी असेल तर त्याच्यावरती चिटकून राहते, आणि ती जर अशीच चिटकून साचून राहिली तर काय होईल की तुमचा जो फ्लो आहे तो पुढे फ्लो जो आहे तो पुढे फॉरवर्ड होणार नाही, आणि मग त्यामुळे काय करतात ती स्टिकी सॉइल जी आहे ती रिमूव्ह करण्यासाठी हे स्क्रॅपर्स प्रोव्हाइड केलेले असतात. प्रत्येक डिस्कला हे स्टिकी सॉइल रिमूव्ह करण्यासाठी स्क्रॅपर्स प्रोव्हाइड केलेले असतात. तर याबद्दल सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा डिस्कची डायमीटर कितीपर्यंत असायला पाहिजे हे तुम्हाला होमवर्क आहे. देन व्हॉट इज द मटेरियल यूज फॉर द डिस्क, तर कोणतं मटेरियल डिस्कसाठी यूज केलं जातं हे सुद्धा तुम्ही स्टडी करायचं आहे. हा सुद्धा तुम्हाला ह्या स्टँडर्ड डिस्क फ्लोसाठी होमवर्क आहे. ओके, जर तुमच्याकडे नोटबुक असेल तर नोट डाऊन करा, कारण की एखादा पॉईंट असा राहिला तुमच्याकडून की परत मग पेपरला नाही आलं तर मग तुम्हाला परत हे होईल, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पॉईंट नोट करून घ्या. त्यानंतर आहे रोटावेटर. रोटावेटर हा जो हे जे मशीन आहे किंवा रोटावेटर कशासाठी यूज केलं जातं, तर इट इज अ ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट. आता ट्रॅक्टर ड्रॉन म्हणजेच इथं बघा पुन्हा काय दिलेलं आहे, 3 पॉईंट लिंकेज दिलेलं आहे इथं, हे ट्रॅक्टरला माउंट केलं जातं. विच इज मेनली यूज फॉर सीड बेड प्रिपरेशन. आता हे सुद्धा हे सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट आहे. ओके, सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट मध्ये काय केलं जातं की त्याचं जे सॉइल सरफेस जो आहे त्याचं लेवलिंग केलं जातं. म्हणजे आपले जे प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो की जी हार्ड पॅन ऑफ द फील्ड आहे, त्याच्या अगोदर कोणतंही फील्ड त्याच्यावरती जे प्लांटेशन केलेलं नाही आणि तो जो हार्ड पॅन आहे सॉइलचा तो आपण ब्रेक करतो, म्हणजे ती सॉइल ब्रेक आणि कट करतो. आणि जे सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहेत ते काय करतात, ब्रेक झालेल्या मधले जे सॉइलचे जे प्लॉट्स आहेत ते ना जास्त बिग साईज मध्ये असतात, म्हणजे ते जे ढेकळं असतात सॉइलची, तर त्याला आणखी लेवलिंग किंवा आणखी पल्वरायझेशन करण्यासाठी आपण सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स करत असतो. तर मग तुमचं प्रॉपर जे प्लांटेशनसाठी सीड ब्रेड प्रिपरेशन करण्यासाठी आपण रोटावेटर यूज करत असतो. दॅट इम्प्लिमेंट यूज फॉर सीड बेड प्रिपरेशन. ओके, त्याच्यानंतर इट हेल्प्स टू कन्झर्व प्रिव्हियस सॉइल मॉइश्चर अँड पल्वराइज सॉइल. याचं फंक्शन अजून काय आहे की सॉइलला पल्वराइज करतं, आणि त्याच्यामुळे नंतर काय होतं की तुमचे सॉइल मॉइश्चर कंटेंट जो आहे तो कन्झर्व करतं, कारण की तुमची सॉइल जितकी जास्त प्रमाणामध्ये पल्वराइज होईल आणि त्याच्यामध्ये काय होतील की पोर्स तयार झाले त्याच्यामध्ये, आणि पोर्स तयार झाल्यामुळे काय होतील की तुमचं जे मॉइश्चर कंटेंट आहे त्या पोर्समध्ये गेल्यानंतर ते सॉइल मॉइश्चर कंटेंट तिथं काय होणार आहे, कन्झर्व होणार आहे. की तर रोटावेटर कशासाठी, सीड बेड प्रिपरेशनसाठी, देन फॉर पल्वरायझिंग द सॉइल अँड कन्झर्व द मॉइश्चर कंटेंट इन द सॉइल. त्याच्यानंतर रोटावेटरचे जर कंपोनंट्स बघायला गेले तर त्याच्यामध्ये बघा रोटर ब्लेड्स आहेत. आता हे ब्लेड्स काय होत असतात की रोटेट होत असतात तुमच्या फील्डमध्ये. आता हे एका शाफ्टवरती माउंट केलेले आहेत, एका रोटर शाफ्टवरती हे रोटर ब्लेड्स प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, देन ट्रेलिंग बोर्ड म्हणजे आता जर ट्रॅक्टर माउंटेड असेल तर तो ट्रॅक्टरवरती डिरेक्टली माउंटेड टाईपचा रोटावेटर असतो. ट्रेल्ड म्हणजे काय केलं जातं की हे लिंकेजनी ट्रॅक्टरला कलेक्ट करून ट्रेलिंग म्हणजेच ढकलणे किंवा ओढण्याची प्रोसेस केली जाते. म्हणजे तुमच्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे हे इन्स्ट्रुमेंट किंवा हे इम्प्लिमेंट लावलं जातं आणि मग विथ द हेल्प ऑफ ट्रेलिंग ॲक्शन ते ऑपरेशन स्टार्ट होते. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये गिअर बॉक्स सुद्धा असतात फॉर मेकॅनिकल पर्पज. देन इट इज कॉल्ड एज फ्रेम. हे फ्रेम आहेत आणि हे 3 पॉईंट हिच लिंकेजसाठी तुमच्या ट्रॅक्टर बरोबर लिंक करण्यासाठी. हा झाला थर्ड इम्प्लिमेंट. देन सिंगल ॲक्शन डिस्क हॅरो, देन डबल ॲक्शन डिस्क हॅरो आणि ऑफसेट डिस्क हॅरो. आता हे जे डिस्क हॅरोचे टाईप्स आहेत. ओके, तर डिस्क हॅरो जे असतात त्याचे 3 टाईप्स पडतात ड्यू टू द ॲक्शन ऑफ ऑपरेशन. आता हे जे सिंगल ॲक्शन डिस्क हॅरो जे आहे ते काय केले जातात की ह्याला डिस्क आपण काय बोलतो, गँग बोलतो. गँग म्हणजेच काय, तर एक शाफ्ट वरती खूप सारे डिस्क जे आहेत ते काय केले असतात की पॅरलली माउंट केलेले असतात. तर हे झालं आपलं डिस्क गँग आहे. असे 2 गँग एका फ्रेम वरती प्रोव्हाइड केलेले असतात ऍट सर्टन अँगल. आता ते जे अँगल आहे तर तुमची जी ट्रॅव्हल ऑफ ऍक्शन किंवा ट्रॅव्हल ऑफ जे तुमचं काय म्हणतो आपल्याला की ट्रॅक्टर जे आहे त्याचे ट्रॅव्हल ऑफ ऍक्शन कुठल्या साईडला असणार आहे, डायरेक्शन त्याची अशी असणार आहे. ओके, किंवा अशी लक्षात ठेवा. तर ही डिरेक्शन ऑफ ट्रॅव्हल आहे, म्हणजे अशा पद्धतीने तुमचं ट्रॅव्हल पुढे पुढे जाणार आहे आणि तुमचं हे डिस्क हॅरो. ओके, आता ह्याच्यामधला एका साईडचा जो गँग आहे त्याचे डिस्क आहेत ते इनवर्ड पोझिशनला किंवा त्याचा जो कॉन्केव्ह सरफेस आहे तो इनवर्ड आहे आणि दुसऱ्या साईडचा जो आहे त्याचा अपोजिट आहे. ओके,
So both the concave surface of the disc is positioned, or त्याची जी पोझिशन आहे ती कशी असणार आहे, इनवर्ड असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने हा झाला आपला डिस्क हॅरो. त्याच्यानंतर आहे डबल ऍक्शन डिस्क हॅरो. तर डबल ऍक्शन डिस्क हॅरो मध्ये गँग्स किती आहेत, 4 गँग्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, हे गँग आहेत ज्याच्यावरती काय केलेले, 2 or more डिस्क माउंट केलेले आहेत एका फ्रेमवरती किंवा शाफ्टवरती. ओके, देन इट इज अ फ्रेम. आता याच्यामध्ये डिरेक्शन ऑफ ट्रॅव्हल कशी येणार आहे, इथं येणार आहे. ओके, तर डबल ऍक्शन डिस्क हॅरो मध्ये 4 गँग्स प्रोव्हाइड केलेले असतात. आता इथं बघा, हे अँगल्स जे आहेत, सॉरी डिस्क जे आहेत, तर ते कसे आहेत, इनवर्ड साईडला फेस्ड आहेत, आणि जे दुसरे आहेत म्हणजे पुढचे 4 आणि नंतरचे पुढचे 2 आणि मागचे 2, तर ह्यांची जी डिरेक्शन आहे ती अपोजिट आहे. ओके, तर अशा पद्धतीने डिफरन्स लक्षात ठेवा. सिंगल ऍक्शन मध्ये 2च गँग होते, डबल ऍक्शन मध्ये 4 गँग्स आहेत. सिंगल ऍक्शन मध्ये दोन्ही पण साईडचे जे गँग्सचा फेस आहे तो इनवर्ड आहे. ओके, त्याच्यानंतर डबल ऍक्शन मध्ये काय आहे, जो फर्स्ट 2 गँग अँगल्स आउटवर्ड साईडला फेस केलेले आहेत आणि सेकंड 2 गँग अँगल्स इनवर्ड साईडला फेस केलेले आहेत. हे डबल ऍक्शन डिस्क हॅरो. देन ऑफसेट डिस्क हॅरो. ऑफसेट डिस्क हॅरो मध्ये 2 अँगल्स, सॉरी 2 गँग्स आहेत, फक्त 2 गँग्स असतात ऑफसेट डिस्क हॅरो मध्ये. पण इथं बघा हे कसे आहेत, तर अपोजिट, त्या दोघांची पण जी फेस आहे डिस्कची ती अपोजिट पोझिशनला माउंट केलेली आहे. ओके, तर हे 3 टाइप्स आहेत डिस्क हॅरोचे. तर हे झाले 3 टाईप. त्याच्यानंतर आता हे डिस्क हॅरो झालं. तर हॅरोचा आपण कशासाठी यूज करतो, तर तुम्हाला हॅरोला आपण काय म्हणतो की फॉर एक्झाम्पल दंताळे, जेव्हा आपण बिडिंग वगैरे करायचं असेल ना, किंवा तुमचं आणखी पल्वरायझेशन करायचं असेल, तर इंटरकल्चरल ऑपरेशनसाठी वगैरे तुम्ही यूज करू शकता हे डिस्क हॅरो जे आहेत ते. त्याच्यानंतर डिस्क कल्टिवेटर्स. आता हे कल्टिवेटर कशासाठी यूज करतो आपण, तर मॅनिप्युलेटिंग द सॉइल आफ्टर सीड इज प्लांटेड. आता इथं काय झालंय, सीड प्लांटिंग केल्याच्या नंतरची सॉइलची मॅनिप्युलेटेशन करण्यासाठी डिस्क कल्टिवेटर यूज केले जातात. आता इट इज ऑल्सो हेल्पफुल फॉर कंट्रोल वीड्स अँड ॲडिक्वेट सॉइल एरेशन. आता हे काय आहे की जेव्हा तुमचं प्लांटेशन झालेलं आहे तेव्हा ती जी कॉम्पॅक्ट झालेली सॉइल आहे त्याला पुन्हा मॅनिप्युलेट करून सॉइल एरेशन इन्क्रीज करायचंय, आणि जर तिथं कोणतेही विडिंग झालं असेल तर ते काय करायचं, आपल्याला रिमूव्ह करायचे, किंवा ते वीड्स जे आहेत ते रिमूव्ह करायचे, किंवा वीड्सचा कंट्रोल करायचा आहे. तर बेसिक फंक्शन ऑफ द डिस्क कल्टिवेटर इज डिस्ट्रक्शन ऑफ वीड. ओके, किंवा प्रायमरी फंक्शन ऑफ कल्टिवेटर इज डिस्ट्रक्शन ऑफ वीड. आलं लक्षात. हे झाले डिस्क कल्टिवेटर. याच्यामध्ये आपण डिस्क प्रोव्हाइड केलेले आहेत. बघा इथं प्लांटेशन ऑलरेडी झालेलं आहे, तुमचं सीड प्लांटिंग करून प्लांट तिथं आलेलं आहे, आणि त्याच्यानंतर मग त्याच्या बिटवीन तुम्ही मॅनिप्युलेशन करताय. ओके, तर हे झाले डिस्क कल्टिवेटर. त्याचप्रमाणे डिस्क कल्टिवेटर सारखंच आपण रोटरी कल्टिवेटर सुद्धा यूज करू शकतो फॉर कंट्रोल बीड्स. ओके, तर ह्याच्यामध्ये रोटरी ऍक्शन होत असते, किंवा रोटेटिंग ऍक्शन होत असते. त्याचबरोबर आता हे जे आपण डिस्क कल्टिवेटर बघितले ते ट्रॅक्टर माउंटेड आहेत किंवा ट्रॅक्टर ट्रेल आहेत, पण हे रोटरी कल्टिवेटर जे आहेत ते मॅन्युअली सुद्धा तुम्ही ऑपरेट करू शकता. याच्यामध्ये रोटरी कल्टिवेशन मध्ये काय केलं जातं, किंवा रोटरी कल्टिवेटर मध्ये इंजिन प्रोव्हाइड केलेलं असतं. ओके, तर हे तुम्ही मॅन्युअली ऑपरेट करता ट्रॅव्हलिंगसाठी किंवा ह्याच्या ट्रान्सपोर्टिंगसाठी इंजिन प्रोव्हाइड केलेलं असतं. तर दिसते तुम्हाला इंजिन आहे, किंवा हे फ्युएल टँक आहे, हँडल प्रोव्हाइड केलेलं आहे, आणि हे एक मॅन्युअली ऑपरेट करण्यासाठी इम्प्लिमेंट आहे. देन टाईम कल्टिवेटर. आता हे जे आपण डिस्क कल्टिवेटर बघितलं त्याऐवजी आपण टाईम कल्टिवेटर सुद्धा यूज करू शकतो. इथं फक्त काय आहे की तुमचा जो ब्लेडचा पार्ट जो आहे इथं टाइम्स प्रोव्हाइड केलेलं असतं टाइम कल्टिवेटरमध्ये, आणि इथं काय प्रोव्हाइड केलेलं आहे, पेनिट्रेशनसाठी डिस्क प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, तर हा डिफरन्स आहे. टाइम कल्टिवेटर सुद्धा आपण प्लांटेशन झाल्याच्या नंतरच्या मॅनिप्युलेशनसाठी यूज करतो. देन वीड कंट्रोल करण्यासाठी सुद्धा हे टाइम कल्टिवेटर्स यूज करतो. आता हे तुम्हाला डायग्राम, सॉरी इमेजेस व्यवस्थित लक्षात ठेवा. स्पॉटिंग मध्ये विचारलं जाऊ शकतं की डिस्क कल्टिवेटर, देन रोटरी कल्टिवेटर अँड टाइम कल्टिवेटर. आणि अजून एक टाईप आहे की डक फूट टाईप कल्टिवेटर. ह्याच्यामध्ये पण बघा ब्लेडचा शेप किती डिफरंट आहे. इट इज अ डक फूट, नावातच आहे डक फूट टाईप कल्टिवेटर. इट इज ऑल्सो युजफुल फॉर बीडिंग प्रोसेस. ओके, तर हे झाले कल्टिवेटर्स. आता जेव्हा आपण पुढचा टॉपिक बघतो त्याच्यामध्ये डिबलर्स जे आहेत. आता हे डिबलर्स सोईंग मेथडसाठी यूज केले जातात.
म्हणजे जेव्हा तुमचं आता हे पूर्ण टिलेज ऑपरेशन्स तर झालेलं आहे. टिलेज ऑपरेशन झाल्यानंतर आता तुम्हाला सोईंग करायचं असतं आणि सोईंग करण्यासाठी तुम्ही डिबलर यूज करता. डिबलरचं काय फंक्शन असतं की जेव्हा तुमची जी फील्ड आहे त्याच्यावरती होल्स, म्हणजे ह्या डिबलरच्या सहाय्याने काय केलं जातं, त्या सॉइल मध्ये किंवा त्या सीड बेड मध्ये होल्स पाडले जातात किंवा प्लेसिंग द सीड्स इन होल्स. म्हणजे तुमचे जे डिबलर्स आहेत ते काय केले जातात, बघा अशी तुमची फील्ड आहे, त्याच्यामध्ये डिबलरच्या सहाय्याने डिबलर त्याच्यामध्ये पेनिट्रेट करून असे होल्स प्रोव्हाइड केले जातात आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही सीडिंग करता. ओके, तर ह्या सीड बेडमध्ये तुम्ही होल्स प्रोव्हाइड करून सीडिंग किंवा सोईंग करता विथ द हेल्प ऑफ डिबलर. हे झाले डिबलर. त्याच्यानंतर जो पॉटिंग मधला कंपोनंट आहे किंवा इम्प्लिमेंट आहे ते आहे सीड कम ड्रिल फर्टिलायझर. इट इज ऑल्सो इम्प्लिमेंट यूज फॉर सोईंग. हे सुद्धा सोईंगसाठी यूज केलं जातं. तर आता हे सीड कम ड्रिल फर्टिलायझर जे आहेत त्याच्यामध्ये काय असतं, नावात बघा सीड कम ड्रिल फर्टिलायझर, म्हणजे सीड सुद्धा आणि फर्टिलायझर सुद्धा ऍट ए टाइम तुमच्या सॉइलमध्ये प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे तुमच्या बियांचं त्याच्यामध्ये पेरणी पण होते आणि त्याला ऍट ए टाइम फर्टिलायझरचं पण ऍप्लिकेशन केलं जातं. मग आता इथं जे तुम्हाला ग्रीन आणि येलो कलरचे जे दोन हॉपर्स दिसत आहेत, तर हे जे दोन बॉक्स आहेत किंवा हॉपर्स आहेत त्याच्यामध्ये दोन टास्क, एक फर्टिलायझरसाठी आणि एक सीडसाठी बॉक्स प्रोव्हाइड केलेला असतो. ओके, तर आता त्याच्यानंतर आता जेव्हा आपण ह्याचे कंपोनंट्स बघतोय तर याच्यामध्ये बघा दोन बॉक्स असतात, एक सीड बॉक्स आणि एक फर्टिलायझर बॉक्स. देन इट कन्सिस्ट सीड ट्यूब. जेव्हा तुमचे हॉपर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा सीड्स किंवा फर्टिलायझर प्लेस करता तर इथं एक सीड मीटरिंग मेकॅनिझम प्रोव्हाइड केलं असतं. तर सीड मीटरिंग मेकॅनिझम काय करतं की सर्टन क्वांटिटीमध्ये ते जे सीड आहे किंवा ते फर्टिलायझर जे आहे ते काय केलं जातं, सीड ट्यूबकडे पास केलं जातं. आणि सीड ट्यूबकडे पास केल्याच्या नंतर हे प्लास्टिक मटेरियल सीड ट्यूब जे आहेत ते काय करतात की ते तुमच्या फरो ओपनरकडे पास करतात. हे जे आहे ते फरो ओपनर्स आहेत. म्हणजे तुमच्या सॉइलमध्ये ऑपरेशन जेव्हा सुरू होईल सोईंगचं, तर जेव्हा तुम्ही हे ट्रेल करणार आहे ट्रॅक्टरच्या मागे तुम्ही माउंट करून किंवा ट्रेल करून, हे 3 पॉईंट लिंकेज त्याच्यासाठीच प्रोव्हाइड केलेलं आहे की तुमच्या ट्रॅक्टरला तुम्ही हे माउंट करणार आहे किंवा ट्रेल करणार आहे. आणि मग हे फरो काय करतात की फरो ओपनर काय करतात की मातीमध्ये पेनिट्रेट झाल्यानंतर तिथं फरोज क्रिएट होतात. फरो तिथं डेव्हलप झाल्याच्या नंतर सीड जी आहे ती मीटरिंग मेकॅनिझम थ्रू काय होते, त्याच्यामध्ये एक एक करत इक्वल डिस्टन्सला अशी ड्रॉप होते. किंवा काही ठिकाणी काय होतं की हा सीड कम ड्रिल फर्टिलायझर मधून कंटिन्युअस फ्लो ऑफ सीड त्याच्यामध्ये प्लेस होत असतो. आणि मग ह्याला बॅक साईडला काय केलेलं असतं की फरो क्लोजर प्रोव्हाइड केलेलं असतात. मग फरो क्लोजर मध्ये आपण इथं टायर्स असतात किंवा काही ठिकाणी फ्लॅट प्लेट प्रोव्हाइड केलेली असते. म्हणजेच ते फरो पहिले ओपन केले जातात, मग त्याच्यामध्ये हे सीड ड्रॉप केले जातात कंटिन्युअस फ्लो मध्ये. आणि फरो ओपनर काय करतात की ती सॉइल जी आहे ती पुन्हा त्याच्यावरती कव्हर करतात. अशा पद्धतीने सोईंग होत असतं विथ द हेल्प ऑफ सीड कम ड्रिल फर्टिलायझर. ओके, तर सीड कम ड्रिल फर्टिलायझरचं काय काम आहे की इट डिलिव्हर्स बोथ द सीड्स अँड फर्टिलायझर सायमल्टेनियसली इन ऍक्सेप्टेबल पॅटर्न. एका ऍक्सेप्टेबल पॅटर्न मध्ये सीड्स आणि फर्टिलायझर दोन्ही सुद्धा तिथं काय केलं जातं की ड्रॉप केलं जातं इन फरो. आता जेव्हा ह्याचे आपण कंपोनंट्स बघतो तर ह्याच्यात कोणते कोणते कंपोनंट्स आहेत बघा. फ्रेम आहे, फ्रेम. देन इट कन्सिस्ट सीड बॉक्स आणि फर्टिलायझर बॉक्स सुद्धा आहे, त्यामुळे सीड बॉक्स आणि फर्टिलायझर बॉक्स सुद्धा याच्यामध्ये येणार आहे. देन सीड मीटरिंग मेकॅनिझम. सीड मीटरिंग मेकॅनिझम इज द ऍट द बॉटम ऑफ द सीड बॉक्स. ओके, देन ड्राईव्ह ट्रान्समिशन सिस्टीम, म्हणजे तुमचे जे सीड ड्रिल आहे त्याला ड्राईव्ह करण्यासाठीची ट्रान्समिशन सिस्टीम. देन फरो ओपनर्स आणि फरो क्लोजर्स सुद्धा असतात, त्याला कव्हरिंग डिव्हाइस सुद्धा म्हटलं जातं. आणि ट्रान्सपोर्ट व्हील. ओके, तर अशा पद्धतीनं सीड ड्रिल, सीड कम ड्रिल फर्टिलायझर. सीड कम ड्रिल फर्टिलायझर म्हटलं किंवा इमेजमध्ये जर तुम्हाला दोन फर्टिलायझर साठी आणि सीड साठी बॉक्स दिसला तर ही इमेज कशाची आहे, सीड कम ड्रिल फर्टिलायझर. आणि नुसत्या सीड ड्रिल जर असेल तर फक्त सीड साठीचाच एक हॉपर प्रोव्हाइड केलेला असतो. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने कंपोनंट्स पण लक्षात ठेवा. देन सीड ट्यूब्स. आता हे जे तुम्हाला मगाशी सांगितले की सीड ट्यूब्स प्रोव्हाइड केलेले असतात सीड मीटरिंग मेकॅनिझमच्या खाली, तर त्याचं मटेरियल बघा पॉलीप्रोपेलिन किंवा रबर अँड स्टील ट्यूब्स आर ऑल्सो युज्ड ॲज अ सीड ट्यूब्स. ओके, तर अशा पद्धतीने मटेरियल कोणतं कोणतं यूज केलं जातं सीड ट्यूबसाठी, एक तर पॉलीप्रोपेलिन, देन रबरचे सीड ट्यूब्स असतात किंवा स्टीलचे पण ट्यूब्स प्रोव्हाइड केलेले असतात. आता ही जी सीड ट्यूब आहे त्याची डायमीटर किती असते बघा. मिनिमम डायमीटर ऑफ सीड अँड फर्टिलायझर ट्यूब इज 25 mm, म्हणजे 25 mm ची डायमीटर असते तुमच्या सीड
ट्यूबची. ओके, तर हे झालं सीड ट्यूब्स. मी प्रत्येक कंपोनंट डिटेलमध्ये सांगत नाहीये, कारण की तुम्हाला स्पॉटिंग जे दिलेलं आहे, तुम्ही प्रॅक्टिकल मॅन्युअल जरी किंवा प्रॅक्टिकलचे प्रेझेंटेशन जरी रीड केले तरी चालेल, पण आता तुम्हाला भरपूर सारं स्पॉटिंग देऊन तुमच्याकडे टाइम पण कमी आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक पर्टिक्युलर स्पॉटिंग इमेजेस दिलेले आहेत आणि त्याबद्दलच आपण आज डिस्कस करतोय. त्यामुळे हे प्रेझेंटेशन तुम्हाला नंतर पाठवलं जाईल. तुम्ही व्यवस्थित इमेजेस व्यवस्थित ऑब्झर्व करा, त्याचे टायटल्स लक्षात ठेवा किंवा त्याचे फंक्शन्स, त्याचे काही डायमेन्शन्स दिले असतील तर अशा पद्धतीने ते लक्षात ठेवा. देन नेक्स्ट इज इम्प्रूव्ड हो किंवा त्यालाच हो कम रॅक किंवा रेक असं म्हटलं जातं. आता हे रेक म्हणजे काय आहे, तर हो या इमेजमध्ये बघा, एका साईडला ब्लेड प्रोव्हाइड केलेला आणि एका साईडला हे टाइन्स किंवा त्याला आपण म्हणू शकतो की स्पाइन्स म्हणायला, की मग हे काय करतं की जेव्हा तुम्ही याच्या साह्याने काय करता की विडिंग करते वेळी जेव्हा तुमचं बीड आहे ते या ब्लेडच्या साह्याने कट केलं जातं आणि मग कट झालेले जे बीड्स आहेत ते एका साईडला कलेक्ट करण्यासाठी हे रेक प्रोव्हाइड केलेले असतात. म्हणजे तुम्ही या रेकच्या साह्यानेच ते काय करता, एका साईडला कलेक्ट करता. ओके, तर हे हो कम रेक टाईपचे होज आहेत किंवा यालाच आपण इम्प्रूव्ड होज असं म्हणतो. इट इज ऑल्सो युजफुल फॉर सीड बेड प्रिपरेशन. देन रीज मेकिंग. तुमची कुदळ जी असते ना, कुदळला तुमचे हे काय नसतात की रेक्स नसतात, फक्त इतकाच पोर्शन असतो. तर तिथं रीज मेकिंगसाठी, देन चॅनल शेपिंगसाठी, म्हणजे तुमच्या जे फील्ड मधलं चॅनल्स आहे, इरिगेशनसाठी वगैरे तुम्ही प्रोव्हाइड केलेले चॅनल्स आहेत त्याला शेपिंग करण्यासाठी सुद्धा हे यूज करू शकता तुम्ही इम्प्रूव्ड हो. देन विडिंगसाठी सुद्धा तुम्ही ते यूज करू शकता. कोणाचा ऑडिओ ऑन आहे? देन नेक्स्ट इज ग्रबर. आता हे पण काय इंटरकल्चरल ऑपरेशनसाठी यूज केलं जाणार एक इम्प्लिमेंट आहे. ह्याच्यामध्ये काय, इट इज अ मॅन्युअल पुल टाईप हो. हा सुद्धा एक मॅन्युअली ऑपरेट केला जाणारा पुल टाईप हो आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही हे खेचता तर तिथून काय करतं, वीड रिमूव्ह करण्याचं काम केलं जातं याच्या साईडने. म्हणजे विडिंगसाठी इट इज सुटेबल फॉर विडिंग ऑफ अपलँड रो क्रॉप इन ब्लॅक कॉटन सॉइल. जे ब्लॅक कॉटन सॉइल मधलं जर तुम्हाला विडिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे ग्रबर्स यूज करू शकता. मोस्टली कसं आहे की तुम्ही जर किचन गार्डन वगैरे जर असेल किंवा स्मॉल नर्सरीज मध्ये सुद्धा असे ग्रबर्स जे आहेत ते तुम्ही यूज करू शकता फॉर विडिंग. ओके, प्रोव्हाइडेड विथ 3 ब्लेड्स और टाइन्स, याला टाइन्स म्हणायचं. ओके, तर हे नीट लक्षात ठेवा की हे ग्रबर आहे आणि हे तुम्ही मग असे जे बघितलं ते हो आहे. हो म्हटलं की तुम्हाला हे कुदळ एक लक्षात ठेवा वाटल्यास, आणि रेक टाईपची किंवा इम्प्रूव्ड हो म्हटलं तर त्याला मग हे रेक प्रोव्हाइड केलेलं असतं. त्याच्यानंतर आहे पॅडी विडर. हाच रोटरी टाईपचा पॅडी विडर आहे, त्यामुळे त्याला रोटरी पॅडी विडर असं म्हणलं जातं. हे पॅडीचे जे फील्ड आहेत त्याच्यावरचे जे विडिंग सिस्टीमसाठी किंवा वीड रिमूव्ह करण्यासाठी हे पॅडी विडर यूज केले जातात. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, इट इज युज्ड फॉर अपरूटिंग द वीड्स अँड बरिंग इन टू द सॉइल. म्हणजे ते जे वीड्स आहेत त्याला अपरूट करतात आणि पुन्हा सॉइलमध्ये बरीड करतात, म्हणजे पुरतात. तर तुम्हाला माहिती आहे की पॅडीचं जे फील्ड असतं त्याच्यामध्ये किती सारा चिखल असतो, म्हणजे चिखलामध्ये ते प्लांटेशन केलेलं असतं. तर इथं काय केलं जातं, जे वीड्स आहेत त्याचं अपरूटिंग करून पुन्हा त्याला काय केलं जातं की बरी केलं जातं इन सॉइल. मोस्टली युज्ड फॉर पॅडी क्रॉप, कारण नावातच लिहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हा पॉईंट लक्षात यायला पाहिजे की हे पॅडी विडर्स पॅडी क्रॉपसाठी यूज केले जातात. इट हेल्प्स टू रिड्यूस ड्रजरी अँड गिव्स हायर आउटपुट. तुम्हाला जर याच्यामध्ये वर्क करत असताना दुसरं जर तुम्ही विडर यूज करत असाल तर तुम्हाला काही तिथे अडचणी जर येत असतील तर त्या रिमूव्ह करून, किंवा त्या चिखलामध्ये कसं होऊ शकतं की हे तुम्ही रोटरी मोशन होत असल्यामुळे कसं होतं की ते प्रॉपरली वर्क करत राहतं आणि ते विडिंग अपरूटिंगचं आणि बरिंगचं काम त्याच्यामध्ये होत राहतं. आता जेव्हा तुम्ही ह्याचे कंपोनंट्स बघता तर इट कन्सिस्ट हँडल, त्याला एक हँडल असतो, अँड इट कन्सिस्ट 2 विडिंग व्हील्स असतात. व्हील्सच्या याच्यावरती ब्लेड्स प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, आणि देन इट इज अ फ्लोट कशासाठी, तर समजा आता तुम्ही जे कटिंग करताय, वीड कटिंग केल्यानंतर तर समोर जेव्हा तुम्ही वर्क करताय हे सुद्धा मॅन्युअली ऑपरेट केलं जातं. एक माणूस त्याला पुढे असं काय करत असतो, पुश करत असतो, आणि जर समजा पुढे एखादा मातीचा ट्रॅश वगैरे आलेला आहे किंवा ढेकूळ वगैरे आलेला आहे तर तिथं काय होऊ शकतं की तुमचा प्रोसेस आहे किंवा ते ऑपरेशन स्टॉप होऊ शकतं. तर ते न होण्यासाठी हे फ्लोटिंग प्रोव्हाइड केलेलं असतात, म्हणजे तुमचं ते पुढं जर काही डिफिकल्टी आली असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी. तर अशा पद्धतीनं पॅडी विडर्स यूज केले जातात फॉर विडिंग इन पॅडी फील्ड. ओके, देन नेक्स्ट इज व्हील हो. आता हे सुद्धा एक टाईपचं होच आहे, बट इट इज युज विथ व्हील. म्हणजे ह्याला जेव्हा विडिंग करण्यासाठी यूज करतो आपण, इट इज ऑल्सो युज फॉर कल्टिवेटिंग लँड बिटवीन रो. तर तुमचे
ऑलरेडी प्लांटेशन झालेलं आहे, म्हणजे इथं बघा तुम्हाला दिसेल इथे एक वांग्याचं रोप आहे, तर प्लांटेशन झाल्याच्या नंतर त्या दोघांच्या मध्ये कुठलं वीड असेल किंवा तिथलं मध्ये मॅनिप्युलेशन करण्यासाठी किंवा कल्टिवेशन बिटवीन द टू रोज साठी आपण व्हील हो यूज करतो. व्हील होला सुद्धा अशा पद्धतीची लांब हँडल असतात आणि मग त्याला आपण ऑपरेट करतो पुश मेथडने. म्हणजे ह्या व्हील्स रोटेट होत होत आपण काय करतो, ह्या पद्धतीनं हे जे टाइम्स आहेत किंवा हे जे ब्लेड्स आहेत ते काय करत जातात की मॅनिप्युलेट करत जातात किंवा कल्टिवेट करत जातात. इट कन्सिस्ट ए व्हील, हँडल अँड टाइम्स टू प्लेस द कटिंग टूल्स. कटिंग टूल्स हे टाइम्स जे आहेत ते ऍक्ट ॲज अ कटिंग टूल्स. ओके, टाइम्स. आता ह्याच्यामध्ये कटिंग टूल्स मध्ये काही ठिकाणी टाइल्स पण असतात किंवा काही ठिकाणी ब्लेड्स पण डिरेक्टली प्रोव्हाइड केलेले असतात, म्हणजे इथं डिरेक्टली ब्लेड प्रोव्हाइड केलेले असतात. ए रिव्हर्सिबल शॉवेल ऑर ए 3-prong fork or rake is used in cutting tools. म्हणजे शॉवेल्स किंवा त्याला आपण ब्लेड म्हणू शकतो, तर अशा पद्धतीचे किंवा फोर्क्स यूज केले जातात ॲज अ कटिंग टूल इन व्हील हो. इट डिपेंडिंग अपॉन द वीड अँड मॉइश्चर कंटेंट. आता तुम्हाला इथं कोणत्या प्रकारचं कटिंग मटेरियल यूज करायचंय हे कशावरती डिपेंड करतं, तर तुमच्या कोणतं वीड आहे त्या फील्डवरती आणि मॉइश्चर कंटेंट त्या सॉइलची किती आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. त्याच्यानंतर जेव्हा एक मॅन व्हील होला ऑपरेट करत असतो तर त्याची कपॅसिटी बघा 0.04 हेक्टर कवर्ड विथ अ मॅन. म्हणजे जर एका दिवसासाठी एक मॅन जर ते ऑपरेशन करत असेल किंवा ते इंटरकल्चरल ऑपरेशन करत असेल तर तो एका दिवसात 0.04 हेक्टर लँड कल्टिवेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ व्हील हो. त्याच्यानंतर हे आहेत राईस ट्रान्सप्लांटर. ओके, राईस ट्रान्सप्लांटरची इमेज लक्षात ठेवा. तर तुम्ही जेव्हा प्लांटिंग करता तर आता ह्याच्यामध्ये काही स्पेसिफिकेशन आहेत. रो स्पेसिंग ऑफ राईस इज अबाउट 20 सेंटीमीटर. देअरफॉर वर्किंग विड्थ ऑफ राईस प्लांटर इज मल्टिपल ऑफ 20. म्हणजे आता तुमचे जे राईसचे रो स्पेसिंग जे आहे ती किती असली पाहिजे, अबाउट 20 सेंटीमीटर. म्हणजे 2 रो मधलं डिस्टन्स 20 सेंटीमीटर असलं पाहिजे. त्यामुळे प्लांटरची जी साईज असणार आहे ती इज मल्टिपल ऑफ 20. 20च्या मल्टिपलमध्ये तुमची साईज असणार आहे. दॅट इज 1.2 1.6 मीटर. अशा पद्धतीने 5 किंवा 6 किंवा 8 रोज साठी. आता इथं बघा एका टाइम मध्ये किती रोज होत आहेत कम्प्लीट अशा पद्धतीने. म्हणजे हे एक कॅल्क्युलेट जर करायला गेलं तर अशा पद्धतीने 1 2 3 4 6 7 अशा पद्धतीने रोज मध्ये प्लांटिंग केलं जातं. तर हे राईस ट्रान्सप्लांटर आहेत. आता हे जे आहेत कुठे बनवले गेले, पहिल्यांदा डेव्हलप्ड इन PAU लुधियाना युनिव्हर्सिटीमध्ये हे राईस ट्रान्सप्लांटर आहे ते पहिल्यांदा डेव्हलप केले गेले. PAU मीन्स पंजाब ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी. ओके, किंवा त्याला लुधियाना युनिव्हर्सिटी असं सुद्धा म्हटलं जातं. आता ह्याचा यूज काय किंवा ह्याचं बेनिफिट्स काय आहेत, तर जेव्हा तुम्ही राईस ट्रान्सप्लांटर यूज करता तर इथं तुम्हाला लेबर जास्त लागतात का नाही, तर प्लांटेशनसाठी लेबरची कमी म्हणजे लेबर काय केले जातात, सेव्ह केले जातात. अबाउट 65% लेबर सेव्ह केले जातात. ऑपरेटिंग टाइम सुद्धा सेव्ह होतो अबाउट 65%. देन 45% कॉस्ट ऑफ ऑपरेशन अँड 5 to 6% इन्क्रीज इन यील्ड. तर जेव्हा तुम्ही राईस ट्रान्सप्लांटरचा यूज करून प्लांटिंग करता राईसचं, तर तेव्हा काय होतं की लेबर्स सुद्धा कन्झ्युम केले जातात. त्याच्यानंतर ऑपरेटिंग टाइम कमी होतो, कॉस्ट ऑफ ऑपरेशन कमी राहतं आणि यील्ड इन्क्रीज होतं. त्यानंतर 1% इज कवर्स 0.3 to 0.4 हेक्टर एरिया विथ 8 hours. तर एका माणसानं 8 hours काम केलं असेल तर तो 0.3 to 0.4 हेक्टर एरिया कव्हर करू शकतो जेव्हा तुम्हाला राईस प्लांटिंग करायचं असेल त्यावेळी. ओके, तर हे राईस ट्रान्सप्लांटर. त्यानंतर आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे मूव्हर. आता हे मूव्हर कशासाठी यूज केले जातात बघा. मूव्हर म्हणजे तुमचं जे लॉन्स असतील तर ते लॉन्सचं कटिंग जर करायचं असेल किंवा त्याचं लेवलिंग करायचं असेल तर अशा पद्धतीचे मूव्हर्स तुम्ही यूज करता. व्हॉट इज मीन बाय मूव्हर्स, तर मूव्हर इज ए मशीन टू कट हार्वेस्ट क्रॉप्स अँड लिव्ह देम विथ स्वॅथ. तुम्ही कधी लॉनचं कटिंग केलेलं बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की ते हार्वेस्ट क्रॉप्स किंवा ती जी ग्रास आहे ती कटिंग केली जाते आणि मग त्याचं म्हणजे ती कट झालेला जो प्लांट आहे किंवा कट झालेलं जे हार्वेज मटेरियल आहे त्याला स्वॅथ म्हणतात. तर त्याला एकत्र स्वॅथला बाइंड करून ते परत कलेक्ट केलं जातं. तर हे मूव्हर्स आहेत. आता ह्याच्यामध्ये सिलेंड्रिकल मूव्हर्स का म्हणलेलं आहे, कारण की ही जे ब्लेड्स इथं प्रोव्हाइड केलेले आहेत ते सिलेंड्रिकल शेपमध्ये आहेत. ओके, म्हणून. त्यानंतर जे मूव्हर्स आहेत त्याचे डिफरंट टाइप्स आहेत. हा एक सिलेंड्रिकल मूव्हर झाला. देन रेसिप्रोकेटिंग मूव्हर, हॉरिझॉन्टल रोटरी मूव्हर, देन गँग मूव्हर आणि फ्लेल मूव्हर.
आता ह्याच्यामध्ये हा फर्स्ट जो इमेज आहे, फर्स्ट इमेज आय थिंक इथं टायटल द्यायला राहिलेलं आहे, तुम्हाला टायटल टाकून नंतर प्रेझेंटेशन सेंड करेल. तर ही जी आहे तुमची रेसिप्रोकेटिंग मूव्हर आहे, त्याच्यानंतर तुमचं हे हॉरिझॉन्टल मूव्हर आहे, त्याच्यानंतर हे गँग मूव्हर आहे आणि आय थिंक फ्लेल मूव्हरची इमेज मी तुम्हाला नंतर सेंड करेल. तर हे सिलेंड्रिकल मूव्हर, रेसिप्रोकेटिंग मूव्हर, हॉरिझॉन्टल रोटेटिंग मूव्हर आणि हे गँग मूव्हर आहेत. ओके, असे डिफरंट. आता सिलेंड्रिकलचं तुमच्या लक्षात आलं. रेसिप्रोकेटिंग मध्ये काय होत असतं, ही जी ब्लेड आहे किंवा हे जे ब्लेड आहे ते रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये असं व्हायब्रेट होत असतं आणि अशा पद्धतीने मग ते कटिंग करत जातं. ओके, आलं लक्षात. तर हे रेसिप्रोकेटिंग टाईपचं मूव्हर आहे. हे रोटेटिंग टाईप मध्ये काय होतं की हॉरिझॉन्टल ब्लेड आहेत, म्हणजे सिलेंड्रिकल मध्ये बघा हे कशा पद्धतीने असं असं कट करत जाणार आहे ना ते रोटेटरी मोशन मध्ये. इथं काय करत जाणार आहे की ते ग्राउंड वरती असं गोल गोल खाली हॉरिझॉन्टल ब्लेड आहेत आणि अशा पद्धतीने ते कट करत जाणार आहेत. हे झाले हॉरिझॉन्टल रोटरी मूव्हर्स. आणि हे गँग मूव्हर्स म्हणजे काय, तर 2 पेक्षा जास्त मूव्हर्स जर तुम्ही तिथं एकाच वेळी यूज करत असाल तर त्याला गँग मूव्हर म्हणायचं. ओके, इट हॅज रोटेटिंग हेलिकल ब्लेड्स. म्हणजे जेव्हा तुम्ही सिलेंड्रिकल मूव्हर्स बघता तेव्हा त्याच्यामध्ये काय आहेत, रोटेटिंग हेलिकल शेप मधले ब्लेड्स प्रोव्हाइड केले आहेत इन सिलेंड्रिकल मूव्हर. ओके, आणि त्याच्यानंतर हे रोटेशन जेव्हा तुमच्या ब्लेड्सची सुरू होते तर ते काय करतं, तुमचं फोरेज किंवा ग्रास जे आहे ती कंटिन्युअसली कट होत राहते. अशा पद्धतीने ह्या ब्लेड्सची जेव्हा रोटेटरी मोशन सुरू होते तर तुमचा जो ग्रास आहे किंवा ते फॉरेज जे आहे ते कट होत जातं कंटिन्युअसली. तर हे झाले मूव्हर्स विच इज यूज फॉर कटिंग द फॉरेज क्रॉप. ओके, त्याच्यानंतर आता रीपर जे आहेत. रीपर इज अ इन्स्ट्रुमेंट और रीपर इज अ इम्प्लिमेंट यूज फॉर हार्वेस्टिंग मटेरियल किंवा हार्वेस्टिंग म्हणजे तुम्हाला माहिती की जेव्हा आता तुमचं फील्ड वरती प्लांट ग्रो झालेला आहे प्रॉपरली आणि आपल्याला त्याला आता कापायचे, कटिंग करायचंय, म्हणजे कापणी करण्यासाठीचं हे यंत्र आहे. रिपर जे आहे ते काय करतं की इट इज यूज फॉर कटिंग द ग्रेन क्रॉप. तर ग्रेन क्रॉपला कटिंग करण्यासाठी हे यूज केलं जातं. तर काय होतं की जेव्हा तुमचं हे रिपर आहे ते फील्डमध्ये जेव्हा तुम्ही ऑपरेट करता तर ते क्रॉप्स जे आहेत रोज मधले, तर इथं काय होतात ते बंच मध्ये एका ट्रॅप केले जातात आणि नंतर हे जे ब्लेड्स आहेत इथं प्रोव्हाइड केलेले हे ब्लेड्स काय करतात की तो जो बंच आहे तो कट करतात आणि कट करून मग आपल्याला ते कट केलेलं क्रॉप अवेलेबल होतं. ओके, म्हणजे मातीतूनच आपण काय कापणी करते वेळी काय आपण मुळापासून नाही काढत आहे, तर आपण प्लांट कटिंग करतो ना, तर त्यासाठी यूज केलं जाणारं रिपर आहे. रिपर जे आहे ते मेकॅनिकल एनर्जी किंवा इंजिन वापरलेलं इथं बघा. तर हे मेकॅनिकली ऑपरेट केलं जातं विथ द हेल्प ऑफ जे कोणीही मॅन्युअली ऑपरेट ह्याला करू शकतं. हे रिपर जे आहे यालाच वर्टिकल टाईपचा रिपर असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच तुमचं जे क्रॉप आहे त्याला वर्टिकल पोझिशन मध्येच काय केलं जातं, कट केलं जातं. देन हार्वेस्टिंग साठी सिकल सुद्धा मोस्टली यूज केलं जातं. म्हणजे जर तुम्ही मॅन्युअली कटिंग करत असाल तर त्याला सिकल आपण यूज करतो. सिकल सगळ्यांना माहिती आहे, खुरप. सिकल इज अ कर्व्ड स्टील ब्लेड हॅव्हिंग हँड ग्रिप यूज फॉर हार्वेस्टिंग मॅन्युअली. तर याला काय असतं की एक ब्लेड असतो, कर्व स्टील ब्लेड असतो आणि हँड ग्रिप प्रोव्हाइड केलेलं असते. तर त्यानंतर मेटॅलिक ब्लेड प्रोव्हाइड केलेलं असतं आणि वुडन हँडल असतं. क्लासिफिकेशन असतं याचे 2. आता ही जी इमेज आहे ती प्लेन सिकलची इमेज आहे आणि जर तुमचं हे ब्लेड सिरेटेड असेल, म्हणजे असं कर्वतीला कशा पद्धतीने असतं तसं सिरेशन जर प्रोव्हाइड केलेले असतील तर त्याला सिरेटेड सिकल असं म्हटलं जातं. ओके, तर तुम्हाला इथं प्लेन इमेजेस दिलेले आहेत, लक्षात ठेवा. देन हँड हो, म्हणजेच आपण जी कुदळ बघितली ह्याच्यामध्ये बघा ह्याला रेक प्रोव्हाइड नाही केलेलं, पण आपण जे मगाशी हो बघितले होते ते इम्प्रूव्ड हो होते. तर इट इज यूज फॉर कल्टिवेट द सॉइल अँड रिमूव्ह वीड्स. म्हणजे सॉइल कल्टिवेशनसाठी आणि वीड रिमूव्ह करण्यासाठी हे होज प्रोव्हाइड केले जातात. हँड होला पण काय असतं की एक ब्लेड आणि एक हँडल जो आहे तो वूड पासून बनलेला असतो आणि ब्लेड जे आहे ते मेटल पासून बनलेलं असतं. इट कन्सिस्ट सिम्पल डिझाईन विच हॅव्हिंग अ लॉंग हँडल विथ अ पेडल blade or stirrup at the end, typically at an angle to the handle. The handle ला एका अँगल मध्ये तुम्ही ग्रिप करता आणि मग नंतर काय करता, त्याचं कटिंग करत राहता किंवा कल्टिवेट करता. त्याच्यानंतरचा जो इम्प्लिमेंट आहे ते आहे ग्राउंडनट डिगर शेकर. आता ह्याचं फंक्शन काय असणार आहे, बस तुम्हाला जास्त याच्या डिटेलमध्ये स्टडी करायचं नाही की व्हॉट इज द फंक्शन ऑफ ग्राउंडनट डिगर शेकर. इट इज यूज्ड फॉर डिगिंग द ग्राउंडनट फ्रॉम द सॉइल किंवा डिगिंग ग्राउंडनट और रिमूव्ह ग्राउंडनट फ्रॉम द सॉइल. ओके, तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये काय असतं की हे जे
ग्राउंडनट डिगर्स आहेत त्याला हे जे ब्लेड्स प्रोव्हाइड केलेले आहेत ते काय करतात की तुमचं जे ग्राउंडनट क्रॉप आहे हे आता क्लोज पोझिशन मध्ये, तर हे जेव्हा ओपन केलं जातं तेव्हा हे अशा पद्धतीने इकडे आणि इकडे अशा पद्धतीने ते ओपन होतात हे ब्लेड्स. आणि मग वरती तुम्हाला हे जे अँगल्स दिसत आहेत तर ते काय केलं जातं, त्याच्यामध्ये तुमचं जे वेल आहे ग्राउंडनटची वेल ती त्याच्यामध्ये अडकते आणि ती अडकल्यानंतर ती काय केली जाते, अप्रूटिंग केलं जातं, त्याला मुळापासून काढलं जातं. आणि मग नंतर तशीच ती काय केली जाते की इथल्या रोलर सिस्टीम वरून काय केली जाते, ती वेल इकडं वरती पॉड साईडला अशी रोल होत वरती जाते. आणि मग तुमचं जे पॉड्स आहेत म्हणजेच आपण काय म्हणतो तर ते शेंगा ज्या आहेत त्या तुमच्या वेलीपासून सेपरेट केले जातात. आता शेकर याला म्हटलेलं आहे, म्हणजेच तिथे शेकिंग प्रोसेस होत असते. तो जो ट्रे आहे तो सतत असा शेक होत असतो. शेक होत असल्यामुळे म्हणजे व्हायब्रेशन होत असल्यामुळे तिथे काय होतं की वेलीपासून पॉड्स रिमूव्ह होतात. देन इट इज अ पॉवर थ्रेशर. आता थ्रेशर म्हणजे तुम्ही प्लांट हार्वेस्ट केल्यानंतर तुमच्या त्या हार्वेस्टिंग प्लांट मधून तुमचे ग्रेन्स सेपरेट करायचे आहेत. ओके, तर त्यासाठीचे हे थ्रेशर्स आहेत. तर पॉवर थ्रेशर मध्ये काय असतं, तर इट इज अ मशीन ऑपरेटेड बाय प्राइम मूव्हर सच ॲज इलेक्ट्रिक मोटर, इंजिन, ट्रॅक्टर और पॉवर ट्रिलर यूज फॉर थ्रेशिंग. म्हणजे तुम्ही इथं मोटर यूज करून किंवा इंजिन यूज करून काय करता, थ्रेशिंग करता. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तुमचे जे कट केलेले जे क्रॉप आहेत ते त्याच्यामध्ये प्लेस केले जातात आणि तुमचे जे ग्रेन्स आहेत ते रिमूव्ह केले जातात फ्रॉम द क्रॉप. इट हॅव्हिंग डिफरंट पार्ट्स. फर्स्ट इज फीडिंग डिव्हाइस. फीडिंग डिव्हाइसचे इथून तुम्हाला ते काय करायचे की तुमचं जे कटिंग क्रॉप आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचंय. त्याचे डिफरंट टाइप्स आहेत, शूट, ट्रे, ट्रफ, हॉपर, कन्व्हेयर अशा टाईपचे डिव्हाइसेस फीडिंगसाठी प्रोव्हाइड केलेले असतात. त्याच्यानंतर थ्रेशिंग सिलेंडर. आतमध्ये थ्रेशिंग सिलेंडर असतं, म्हणजे थ्रेशिंग होत असते वेळी हे जे सिलेंडर्स आहेत त्याचे पण डिफरंट टाइप्स आहेत. मग हॅमर्स असतील, स्पाइक्स असतील, रास बार असेल किंवा वायर मेश असतील, वायर लूप्स असतील किंवा सिंडिकेटर. आता तुम्हाला जस्ट दाखवायला झालं तर तुमच्या थेरीमध्ये तुम्हाला असेल, लक्षात येते का बघा. आता समजा अशा पद्धतीचे जे तुमचे आतले सिलेंडर आहेत थ्रेशिंगचे सिलेंडर, तर याच्यावरती स्पाइक्स प्रोव्हाइड केले जातात. आणि मग त्याच्यातून काय होतं की तुमचे जे पॉट्स आहेत, सॉरी ग्रेन जे आहे ते रिमूव्ह केलं जातं. तर हे झाले स्पाइक्स. किंवा जर हॅमर असतील तर त्याला डिरेक्टली अशा पद्धतीनं हॅमर्स प्रोव्हाइड केलेले असतात. एक इथं एक इथं एक इथं असं अशा सिलेंड्रिकली हॅमर्स प्रोव्हाइड केलेले असतात. तुम्हाला थेअरीच्या प्रेझेंटेशनमध्ये जाऊन जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. जर कोणाला जास्त आणखी वाचायचं असेल तर एक्स्ट्रा थेअरीसाठी तुम्हाला ते युजफुल राहील. त्याच्यानंतर कॉन्केव्ह म्हणजे तुमच्या ह्या थ्रेशिंग सिलेंडरच्या वरून जे कव्हरिंग मटेरियल आहे ते कॉन्केव्ह. मग ते वायर मेशचं किंवा पंच शीट किंवा वेल्डेड स्क्वेअर बार्स. आता वायर मेश का बरं तिथे यूज केले असेल, कारण तुमचं जेव्हा हॅमर सॉरी थ्रेशिंग सिलेंडरमध्ये काय होणार आहे की सेपरेशन होणार आहे तुमचं ग्रेन आणि तुमचे जे क्रॉप आहे ते सेपरेट झाल्यानंतर तुम्हाला फक्त ग्रेन कलेक्ट करायचे ना, त्यामुळे ते वायर मेशचं कॉन्केव्ह प्रोव्हाइड केलं असतं. मग त्याच्यातून त्याची जेवढी साईज असेल पार्टिकल साईज त्याच्यामधून तुमचे ग्रेन्स तेवढे कलेक्ट केले जाणार आहेत. आणि मग खाली परत ब्लोअर दिलेलं आहे बघा. ब्लोअर काय करतं की ते ज्याच्यातून म्हणजे तुमच्या त्या कर्नल्स मधून ग्रेन सेपरेट झाल्यानंतर जो वरचा भुसा आहे किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो की ते जे मटेरियल सेपरेट झालेलं आहे जे आपल्याला नकोय, जे आपल्याला पाहिजे ते काय ग्रेन पाहिजे आणि जे आपल्याला नकोय ते ब्लोअरच्या साह्याने किंवा एस्पिरेटरच्या साह्याने रिमूव्ह केलं जातं. देन याच्यामध्ये सीव किंवा शेकर, स्ट्रॉ, वॉकर सुद्धा प्रोव्हाइड केलेले असतात. तर ते शेकर्स किंवा सीव कशासाठी, तर तेच काय केलं पाहिजे तिथं की जे वॉन्टेड मटेरियलला अनवॉन्टेड मटेरियल पासून सेपरेट करण्यासाठी हे सीव्स किंवा शेकर प्रोव्हाइड केलेले असतात इन पॉवर थ्रेशर. पॉवर थ्रेशरमध्ये हे सगळे कंपोनंट जे आहेत ते एक आतमध्ये एका ह्या मशीनमध्येच ऑपरेट होत असतात. इंजिनद्वारे किंवा मोटर ह्याला प्रोव्हाइड केलेले असतात. हे मेकॅनिकली हे ऑपरेट होत राहतं आतमध्ये. ओके, म्हणजे इथं बघा दिलेलं आहे भुसासाठी. जेव्हा तुमचं हे हार्वेस्टेड क्रॉप याच्यामध्ये इन्सर्ट केल्यानंतर आतमध्ये हे सिलेंडर आणि सिलेंडरमध्ये त्याचं थ्रेशिंग झाल्याच्या नंतर भुसा जो आहे तो इकडून बाहेर फेकला जाणार आहे आणि तुमचे जे ग्रेन्स आहेत ते सीव मधून कलेक्ट केले जाणार आहेत. तर इथंपर्यंत झाल्याच्या नंतर आता हे नोझल कॅप हा जो ही जी इमेज तुमच्या समोर आलेली आहे ही इज रिलेटेड टू द स्प्रेयर्स. स्प्रेयर किंवा डस्टर हे जे इम्प्लिमेंट्स आहेत ते कुठे यूज करतात, तर तुम्हाला
पेस्टिसाइड्स किंवा इन्सेक्टिसाइड्स स्प्रे करण्यासाठी प्लांटवरती. तुमचं प्लांटेशन वगैरे झालं, तुमचे विलेज इम्प्लिमेंट्स आपण बघितले, इंटरकल्चरल ऑपरेशनसाठीचे इम्प्लिमेंट बघितले, थ्रेशिंगसाठीचे आणि हार्वेस्टिंगसाठीचे इम्प्लिमेंट आपण बघितले. आता प्लांटमध्ये किंवा फील्डमध्ये जे असतं तर त्याच्यावरती काय होऊ शकतं की कीड जी आहे ती होऊ नये किंवा त्या इन्सेक्टपासून आपल्याला प्रोटेक्शन करण्यासाठी आपण त्याच्यावरती फंगिसाइड्स किंवा इन्सेक्टिसाइड्स त्याच्यावरती स्प्रे करत असतो. तर त्यासाठी स्प्रेअर किंवा डस्टर प्रोव्हाइड केले असतात. म्हणजे तुमच्या त्या लिक्विड फॉर्म मधलं असलेलं जे इन्सेक्टिसाइड आहे त्याला स्मॉल ड्रॉपलेट्समध्ये ॲटोमाइज करून ते काय केलं जातं, स्प्रे केलं जातं, जेणेकरून ते युनिफॉर्मली त्या प्लांटवरती स्प्रेड व्हावं यासाठी. आता जे स्प्रेयर्स आहेत आणि डस्टर याच्यामध्ये फरक असा आहे की डस्टर जो आहे तो इन गॅसियस फॉर्ममध्ये, म्हणजे पूर्ण बारीक अगदी फॉग वगैरे जसं असतं त्या पद्धतीनं तुमचं ड्रॉपलेट्सचं डिस्ट्रीब्युशन किंवा ड्रॉपलेट्सचं काय म्हणू शकतो आपल्याला की ॲटोमायझेशन होत असतं इन डस्टर. आता स्प्रेअर जेव्हा आपण बघतोय तर स्प्रेअरमध्ये बघा की स्प्रेअरच्या टिपला, आता एक स्प्रेअर आपण कन्सिडर करूया. आता हा स्प्रेअर आहे पॉवर स्प्रेअर. तर हा जो टिप पोर्शन आहे इथं काय असतं की नोझल तुमची प्रोव्हाइड केलेली असते, त्याच्यामधून काय होणार आहे की ते स्प्रे होणार आहे तुमचं इन्सेक्टिसाइड. तर त्याच्या अगोदर ते टिपला जे असतं ते नोझल कॅप त्याला काय असते की तुमचं ते होल, त्याच्यामधून तुमचं फ्लुइड जे आहे ते स्प्रे होणार आहे. देन स्वर्ल प्लेट. आता ही स्वर्ल प्लेट कुठे प्रोव्हाइड केली असते तर तुमची जी कॅप आहे त्याच्या मागे. म्हणजे त्याचं काय काम असतं की तुमचं जे फ्लुइड आलेलं आहे, आता इथं बघा कशी मोशन आहे, इकडे एक ओपनिंग आहे आणि इकडच्या साईडला, हे तुम्हाला दिसणार नाही पण इथे एक ओपनिंग आहे आणि इथे एक ओपनिंग आहे. तर इथं प्रॉपरली रोटेटिंग मोशन मध्ये ते काय फ्लुइड जे आहे ते फॉरवर्ड करण्याचं काम स्वर्ल प्लेटच्या सहाय्याने केलं जातं. इट इज मेटल डिस्क. हे मेटलचं पण असू शकतं किंवा हे पॉलिथिन किंवा प्लास्टिकचं मटेरियल सुद्धा यूज केलं जातं स्वर्ल प्लेटमध्ये. विथ 2 टँजेन्शियल होल्स, 2 होल्स असतात त्याला, which imparts a swirl or rotation to the liquid passing through it. म्हणजे तुमचं जे लिक्विड घेणार ते इन्सेक्टिसाइड्स जे आहे ते काय होतं असं रोटेट होत होत मग त्याच्यामधून काय होतं की पुढे तुमच्या नोझलकडे पोहोचवलं जातं. त्यासाठी ही स्वर्ल प्लेट प्रोव्हाइड केलेली असते. प्रॉपरली त्याचं एक काय म्हणू शकतो की स्वर्लिंग तिथं केलं जातं त्या इन्सेक्टिसाइडचं. त्याच्यानंतर आता जेव्हा स्प्रे बूम, आता ते स्प्रे बूम मध्ये काय केलं जातं की इथं एकच नोझल नाहीये तर इथं 1, 2, 3 अशा पद्धतीचे 2 or more नोझल्स जेव्हा प्रोव्हाइड केले जातात तर त्याला बूम असं म्हणायचं. म्हणजे एका वेळी तुम्ही 2-3 नोझलच्या सहाय्याने स्प्रेइंग करू शकता. तर हे झाले स्प्रे बूम आहेत. ओके. तर एका काय म्हणतात आपलं फ्लॅट प्लेट वरती हे काय केले जातात किंवा अँगल वरती स्प्रे नोझल जे आहेत ते प्लेस केले जातात. हे स्प्रे बूम्स आहेत. आता जेव्हा तुम्ही स्प्रेइंग करत असता तर त्या स्प्रेअरला प्रेशर रेग्युलेटरची गरज असते. तर कशासाठी की तुम्ही जे फ्लुइड ते इन्सेक्टिसाइड जे स्प्रे करताय तर त्याचं प्रेशर पण प्रॉपरली मेंटेन केलं पाहिजे ना, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर साईज ऑफ पार्टिकल तिथे तुम्हाला मिळणार आहे ॲट द टिप ऑफ नोझल. ओके. तर त्यामुळे प्रेशर रेग्युलेटर तुम्हाला प्रेशर कंट्रोल मेजरमेंटसाठी प्रोव्हाइड करावं लागतं. इट इज प्रेशर रेग्युलेटर. देन कट ऑफ वॉल. ते कट ऑफ वॉलचं काय काम आहे तर ही कट ऑफ वॉल बघा इथं प्रोव्हाइड केलेली असते. इथं हे जे रेड कलरचं दिसतं तुम्हाला हे कट ऑफ वॉल आहे. आता म्हणजे काय करतं की तुमच्या इन्सेक्टिसाइडला इन्सेक्टिसाइडचा जो फ्लो आहे त्याला ऑन ऑफ करण्याचं काम ह्या कट ऑफच्या साह्याने केलं जातं. म्हणजे तुम्ही हे प्रेस केल्यानंतर इथे जो वॉल आहे तो क्लोज होणार आहे आणि जर ओपन केल्यानंतर ते तुमचा फ्लो आहे तो कंटिन्युअसली होत राहणार आहे. तर हा कट ऑफ वॉल तिथं प्रोव्हाइड केला जातो टू कंट्रोल द फ्लो ऑफ इन्सेक्टिसाइड और कंट्रोल द फ्लो ऑफ फ्लुइड. ओके. देन नोझल डिस्क. आता हे नोझल डिस्क जे आहेत ते कॅपच्याच बिहाइंड यूज केले जातात. याला एक सेंटरला होल प्रोव्हाइड केलेलं असतं. इट इज अ कंपोनंट विच ब्रेक द फ्लुइड इन टू द फाईन ड्रॉपलेट्स. म्हणजे तुमचे जे फ्लुइड जे आहे ते इथंच ड्रॉपलेट्समध्ये काय होतात कन्वर्ट होतात किंवा ब्रेक होतात. आणि ही जी फ्लॅट डिस्क आहे ती कुठे तर याला एक ओरिफिस, याला आपण हे जे सेंटरला होल प्रोव्हाइड केलेलं त्याला आपण ओरिफिस म्हणूया किंवा ओरिफिस म्हटलं जातं. आणि ह्याच्यावरती मग तुमची नोझल कॅप इथं प्रोव्हाइड केली जाते आणि ह्याच्या आत स्वर्ल प्लेट असते. ओके. हे तुमचे बेसिक कंपोनंट्स आहेत स्प्रेअरचे. तुम्हाला स्प्रेअर हा टॉपिक डिटेलमध्ये बघायचा असेल तर प्रेझेंटेशनचे रीड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. हे जस्ट स्पॉटिंग जे आहे ते तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामसाठी इम्पॉर्टंट
स्पॉटिंग फक्त आपण डिस्कस करतोय. त्याच्यानंतर आहे हे पॉवर स्प्रेअरची इमेज आहे. पॉवर स्प्रेअर जे आहेत ते इंजिनच्या किंवा मोटरच्या साह्याने ऑपरेट केले जातात. देन बकेट स्प्रेअर. बकेट स्प्रेअरमध्ये काय केलं जातं, एका बकेटमध्ये तुमचं इन्सेक्टिसाइड प्लेस केलं जातं आणि त्याच्यामध्ये हा एक ऍक्ट ॲज अ पंप आणि मग ही जी पाईप आहे ती त्या बकेटमध्ये डिप केली जाते आणि मग जेव्हा तुम्ही हा पंप ऑपरेट करता, तुमच्या सायकलचे जे पंप असतात ना अशाच पद्धतीचं हे आहे आणि मग हे जेव्हा तुम्ही ऑपरेट करता तर ते सक करतं, ते इन्सेक्टिसाइड सक करतं आणि मग नंतर त्या पाईप थ्रू तुमच्या नोझलपर्यंत पोहोचवलं जातं. नोझलमधून मग ते ड्रॉपलेट्स आहेत ते तुमच्या प्लांटवरती स्प्रे केले जातात. इथं सुद्धा बघा कट ऑफ बॉल प्रोव्हाइड केलेला आहे आणि हे हँडल आहे. इथे नोझल टीप किंवा नोझल बॉडी हे सगळे जे पार्ट्स आहेत, नोझल कॅप, नोझल टीप, स्वर प्लेट हे सगळे एकत्र नोझल बॉडी असं म्हटलं जातं त्याला. ओके, तर हे जे स्टँड आहे त्याला प्रोव्हाइड केलेलं, हे स्टँडच्या साह्याने तुम्ही एका बकेटमध्ये ह्याला डीप करत असता. इट इज अ बकेट स्प्रेअर विच इज टाईप ऑफ स्प्रेअर. त्याच्यानंतर हा अजून एक टाईप आहे कॉम्प्रेशन स्प्रेअर. कॉम्प्रेशन स्प्रेअरमध्ये सुद्धा बघा एक प्रकारे प्रेशर प्रोव्हाइड केलेलं असतं. एका ह्या टँकमध्ये तुमचं जे इन्सेक्टिसाइड आहे ते ह्याच्यामध्ये प्लेस केलेलं असतं विथ सर्टन प्रेशर. त्याच्यावरती सर्टन प्रेशर प्रोव्हाइड केलेलं असतं. कॉम्प्रेस्ड इन्सेक्टिसाइड मग ते तुम्ही काय करता नंतर ह्या पंपच्या सहाय्याने ऑपरेट करत असता. ही तर कॉम्प्रेशर स्प्रेअरची इमेज व्यवस्थित लक्षात ठेवा. देन हँड ॲटोमायझर. हँड ॲटोमायझर जे आहे ते तुम्ही स्मॉल गार्डन्सवरती किंवा स्मॉल फील्ड्सवरती जर स्प्रेइंग करायचं असेल तर त्यासाठी यूज करू शकता. हा जो टँक दिलेला आहे, छोटा टँक किंवा ह्याला कंटेनर असं म्हणतो, तर इट इज अबाउट 0.5 to 3.5 लिटरची कपॅसिटी असते याची. जस्ट लाईक तुमची रंगपंचमीच्या वेळेचं तुम्हाला माहिती आहे पिचकारी कशी असते त्या पद्धतीचं आहे हे. आणि मग ह्याला नोझल्स असतात आणि इथून मग काय होत असतं की हे जे कंटेनरमधून इन्सेक्टिसाइड सक करून मग नोझलच्या सहाय्याने त्याचं स्प्रेइंग केलं जातं. देन प्लंजर टाईप डस्टर. इट इज ऑल्सो सेम लाईक हँड ॲटोमायझर. आता हे प्लंजर टाईप डस्टर आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा बघा एअरच्या प्रेशरवरून जेव्हा तुम्ही हे प्रेस करता आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं की हे जे इन्सेक्टिसाइडचं स्प्रे काय म्हणू शकतो स्प्रेड केलं जातं तुमच्या प्लांटवरती. ओके, तर हे प्लंजर टाईप डस्टर आहे. ओके, एक मिनिट. त्याच्यानंतरचा जो डस्टर आहे तो आहे रोटरी टाईप डस्टर. आता रोटरी टाईप डस्टरमध्ये काय असतं की हे हँड रोटेशन इथं प्रोव्हाइड केलेलं असतात. म्हणजे हे जे हँडल आहे त्याला रोटेट करून मग नंतर ह्या पाईप्स थ्रू काय केलं जातं, ते डस्ट जी आहे ती त्याच्यावरती स्प्रेड केली जाते आपल्या प्लांटवरती. तर तुमची जी डस्ट आहे, सॉरी जे काय म्हणू शकतो आपण त्याला, तुमचं जे इन्सेक्टिसाइड आहे तर ते ह्याच्यामध्ये प्लेस केलं जातं आणि हे रोटरी मोशन जी आहे ते डस्टरमधली सुरू झाली की तयार झालेली जी डस्ट आहे ती या पाईप थ्रू प्लांटवरती डस्टिंग करतं. म्हणजे तुमच्या प्लांटवरती त्या इन्सेक्टिसाइडचं डस्टिंग तिथं केलं जातं. आता हे स्प्रेअर आणि डस्टर्सच्या बद्दल झाल्यानंतर इंजिनशी रिलेटेड काही कंपोनंट्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे पिस्टन. पिस्टन सगळ्यांना माहिती आहे. पिस्टन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द इंजिन. ओके, तर जेव्हा तुम्ही इंजिनचा टॉपिक तुम्हाला झाला असेल तर तुमच्या लक्षात येईल कंपोनंट्स ऑफ इंजिन. डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. आता ह्याच्यामध्ये याच्यामध्येच वेगळे वेगळे कंपोनंट आहेत. इट इज अ कनेक्टिंग रॉड, इट इज पिस्टन पिन और इट इज पिस्टन रिंग. ओके, तर तुम्ही पिस्टनची व्यवस्थित डायग्राम लक्षात ठेवा. हे कनेक्टिंग रॉड सेपरेट असतं, कनेक्टिंग रॉड, पिस्टन पिन आणि हे पिस्टन रिंग्स आहेत. आता हे पिस्टन जे आहे तर हे मोशन ह्याची कशी होत असते, रेसिप्रोकेटिंग मोशन होत असते इनसाइड द पिस्टन सिलेंडर. ओके, तर पिस्टन इज अ इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ इंजिन और IC इंजिन, जे काय करत असतं की रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये मूव्ह होत असतं. त्याच्यानंतर जेव्हा ह्याचं कनेक्शन आपण बघतो तर हे पिस्टन जे आहे हे कनेक्टिंग रॉड बरोबर जोडण्याचं काम पिस्टन पिनच्या सहाय्याने केलं जातं. मी काही इम्पॉर्टंट पॉईंट्सच फक्त डिस्कस करते. डिटेलमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रेझेंटेशन बघा. ओके, तर हे पिस्टन आहे ते कनेक्टिंग रॉड बरोबर पिस्टन पिनच्या सहाय्याने जोडलेलं आहे. एवढं लक्षात, इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. हे कनेक्टिंग रॉडला पिस्टन बरोबर पिस्टन पिनने जोडलेले. पिस्टन रिंग सुद्धा इथं प्रोव्हाइड केलेले आहेत बघा. आता पिस्टन पिन म्हटलं की ही इमेज येते.
पिस्टन पिन, 3 टाईपचे पिस्टन पिन्स असतात, पिस्टन पिन वेगळं, पिस्टन रिंग वेगळं. तर हे जे पिस्टन रिंग आहेत तर त्याच्यामध्ये मेटलचे बनलेले ह्या पिस्टन रिंग असतात. तर ते काय करतात की तुमचं सर्टन फ्रिक्शन तिथं प्रोव्हाइड करत असतात, किंवा तुमच्या सिलेंडर पासून पिस्टनचा जो आउटर सरफेस आहे त्याच्यामधला सर्टन जो गॅप आहे तर तो मेंटेन करण्याचं काम पिस्टन रिंग्सच्या सहाय्याने केलं जातं. ओके. त्याच्यानंतर पिस्टन रिंग्स जे आहेत ते मेटल पासून बनलेले असतात. देन ते तुमच्या सिलेंडरच्या आउटर डायमीटरला जॉईन केलेले असतात. म्हणजे तुमचं सिलेंडरचे आउटर डायमीटर जे आहे त्याच्यावरती हे अटॅच केलेले असतात. फंक्शन जर बघायला गेले तर काय करतात की इट सील्स द कंबशन चेंबर, म्हणजे तुमचे जे गॅस किंवा गॅसेस लॉस जे आहे तर त्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याची सीलिंग प्रोसिजर तिथं केली जाते. म्हणजे तो पिस्टन रिंग तिथं प्रोव्हाइड केली तर तो पोर्शन काय होत असतो, सील होत असतो. इट इम्प्रूव्ज द हीट ट्रान्सफर ऑफ पिस्टन. आता समजा पिस्टन वरती हीट ट्रान्सफरमुळे काय होत असतं की कधी त्याचं एक्सपान्शन होऊ शकतं किंवा त्याचं कॉन्ट्रॅक्शन होऊ शकतं, तर त्याला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा हे पिस्टन पिन जे आहे ते युजफुल असतं. इट हेल्प्स टू मेंटेनिंग द प्रॉपर क्वांटिटी ऑफ ऑइल बिटवीन पिस्टन अँड सिलेंडर बॉल. जे पिस्टन आणि सिलेंडर बॉलच्या बिटवीनचं जे ऑइल क्वांटिटी असणार आहे तर त्याला मेंटेन करण्याचं काम सुद्धा पिस्टन रिंगच्या सहाय्याने केलं जातं. देन रेग्युलेटिंग द इंजिन ऑइल कन्झम्पशन, ते सुद्धा पिस्टन रिंगच्या सहाय्याने आपण करू शकतो की इंजिन ऑइलचं कन्झम्पशन किती प्रमाणामध्ये झालं पाहिजे अशा पद्धतीनं. आणि मटेरियल यूज केलं जातं कास्ट आयर्न आणि स्टील. पिस्टन रिंगसाठी कास्ट आयर्न आणि स्टील इज यूज ॲज मटेरियल. त्यानंतर पिस्टन पिन बघा, पिस्टन रिंग्स आहेत आपण ज्या बघितल्या त्या आता, आणि पिस्टन पिन काय करतं, कनेक्टिंग रॉडला पिस्टन बरोबर जोडण्याचं काम करतं. पिस्टन पिनलाच गजन पिन किंवा रिस्ट पिन पण म्हणलं जातं. की तर ह्याच्याबद्दल एवढंच लक्षात ठेवा की पिस्टन पिन इज ऑल्सो कॉल्ड एज गजन पिन अँड रिस्ट पिन अँड इट इज कनेक्ट्स द पिस्टन टू द कनेक्टिंग रॉड. पिस्टन टू द कनेक्टिंग रॉड, आणि ही जी मधली पिन आहे तीच गजन पिन किंवा पिस्टन पिन आहे. देन इट इज कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉडचा जो स्मॉल ओपनिंग आहे त्याच्यामधून आपण पिस्टन पिनच्या सहाय्याने पिस्टनला कनेक्ट केलं होतं, राईट. आणि हा जो बिग ओपनिंग जो आहे त्याच्यामधून काय करतो आपण, क्रँकशाफ्टला कनेक्ट करतो. तर कनेक्टिंग रॉड इज कनेक्ट the crankshaft and piston is connect with the piston pin and crankshaft. हॅलो, आणि इकडे तुम्ही क्रँकशाफ्ट कनेक्ट करत असता, आलं लक्षात. तर हे झालं तुमचं कनेक्टिंग रॉड इज अ पार्ट ऑफ पिस्टन इंजिन विच कनेक्ट द पिस्टन टू क्रँकशाफ्ट. ओके. तर इथं पिस्टन आणि क्रँकशाफ्टला कनेक्ट करण्याचं काम कनेक्टिंग रॉडच्या सहाय्याने केलं जातं. आता ही पिस्टनची जी रेसिप्रोकेटिंग मोशन आहे ती क्रँकशाफ्टच्या रोटेशनल मोशनकडे कन्वर्ट करण्याचं काम कनेक्टिंग रॉडच्या सहाय्याने केलं जातं. ओके. तर हे त्याचं फंक्शन आहे. इट कनेक्टिंग रॉड कन्वर्ट्स द रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ पिस्टन इनटू रोटेशनल मोशन ऑफ क्रँकशाफ्ट. त्याच्यानंतर क्रँकशाफ्ट. आता क्रँकशाफ्ट म्हणजे काय, आता इथंच ह्या क्रँकशाफ्टला इथंच काय केलं जातं, आपले कनेक्टिंग रॉड प्लेस केले जातात. कनेक्टिंग रॉड इथं प्लेस केले जातात आणि मग ते रेसिप्रोकेटिंग मोशन होत असते. ती रेसिप्रोकेटिंग मोशन पुन्हा क्रँकशाफ्टच्या रोटेटिंग मोशनमध्ये कन्वर्ट होत असते. आणि क्रँकशाफ्ट म्हणजे काय, इट इज अ शाफ्ट ड्रिव्हन बाय द क्रँक मेकॅनिझम कन्सिस्टिंग ऑफ सेरीज ऑफ क्रँक्स. आता असे सेरीज ऑफ क्रँक्स असतात ज्याच्यावरती सेरीज ऑफ पिस्टन प्रोव्हाइड केलेलं असतं. ओके. विच इज कनेक्टिंग विथ द कनेक्टिंग रॉड, आणि हे कनेक्टिंग रॉड काय आहे ते पिस्टनला कनेक्ट केलेले असतात. इट इज अ मेकॅनिकल पार्ट एबल टू परफॉर्म कन्वर्जन बिटवीन रेसिप्रोकेटिंग मोशन अँड रोटेशनल मोशन. हा एक मेकॅनिकल पार्ट आहे जो काय करतो, पिस्टनच्या रेसिप्रोकेटिंग मोशनला रोटेशनल मोशनमध्ये कन्वर्ट करतो. जस्ट इतकं लक्षात ठेवा, हे क्रँकशाफ्ट जे कशाच्या सहाय्याने कनेक्ट केलेले असतात, कनेक्टिंग रॉडच्या सहाय्याने. आता हे झालं. त्याच्यानंतर कॅम्पशाफ्टचं काय काम असतं, तर तुमची जी बॉल्सची ओपनिंग आणि क्लोजिंग पोझिशन जी आहे ती कॅम्पशाफ्टच्या सहाय्याने ऑपरेट केली जाते. इट इज अ रोटेटिंग ऑब्जेक्ट विच इज मेड फ्रॉम मेटल अँड दॅट कंटेन्स पॉइंटेड कॅम्प्स. हे कॅम्प्स आहेत. ओके. हे कॅम्प्स आहेत आणि एका शाफ्टवरती माउंट केलेलं आहे. सो दिस शाफ्ट इज कॉल्ड एज कॅम्पशाफ्ट. आणि इट कन्वर्ट्स रोटेशनल मोशन ऑफ क्रँकशाफ्ट टू द रेसिप्रोकेशन मोशन. ओके. म्हणजे आता तुमची जी क्रँकशाफ्टची रेसिप्रोकेटिंग मोशन आहे ती पुन्हा काय केली जाते, रोटेशनल मोशन, क्रँकशाफ्टची रोटेशनल मोशन ती पुन्हा रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये कन्वर्ट करून तुमचे जे पपेट वॉल्स जे आहेत तर त्याचं ओपनिंग आणि क्लोजिंगचं काम विथ द हेल्प ऑफ क्रँकशाफ्ट केलं जातं. इट इज यूज टू ऑपरेट द इनटेक अँड एक्झॉस्ट वॉल.
ह्याला वॉल ओपनिंग आणि क्लोजिंग ऑपरेट करण्यासाठी यूज केलं जातं कॅम शाफ्ट. आता जे बॉल्स आपण म्हणालो तर ते पपेट बॉल्स आपण इंजिनमध्ये यूज करत असतो आयसी इंजिनमध्ये. पपेट बॉल्स आर युज्ड फॉर used in IC engine, which is open and close the intake exhaust ports in the cylinder head. आणि जे सिलेंडर हेडमध्ये जे पोर्ट्स प्रोव्हाइड केलेले असतात इंटेक आणि एक्झॉस्टचे पोर्ट, त्याला ओपन आणि क्लोज करण्यासाठी हे वॉल्व्स प्रोव्हाइड केलेले असतात. टाईप कोणता सांगितला? पपेट टाईप. त्यानंतरचा जो पार्ट आहे तो फ्लायव्हील आहे. फ्लायव्हीलचं मटेरियल बघा, कास्ट आयर्न, ॲल्युमिनियम किंवा झिंक डिस्क प्रोव्हाइड केली असते फ्लायव्हील. आता हे फ्लायव्हील कुठं प्रोव्हाइड केलं असतं लक्षात येते का? क्रँकशाफ्टच्या साईडला हे फ्लायव्हील प्रोव्हाइड केलेलं असतं. फ्लायव्हील काय करतं की तुमच्या ज्या क्रँकशाफ्टची रोटेशनल मोशन आहे त्याला किंवा त्या इनर्शियाला मेंटेन ठेवण्याचं काम करतं. ओके, तर इनर्शिया प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाच्या सहाय्याने केलं जातं? फ्लायव्हीलच्या सहाय्याने. इंजिनचा टॉपिक जर तुम्ही रीड केला व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल की फ्लायव्हील, जेव्हा तुम्ही इंजिनची व्यवस्थित डायग्राम बघाल तर क्रँकशाफ्टच्या नंतर इथं फ्लायव्हील प्रोव्हाइड केलेलं असतं. ओके, देन फ्युएल फिल्टर. आता ही आपली इंजिन सिस्टीम झाल्यानंतर फ्युएल सिस्टीम जी आहे इंजिनसाठी तर तिथं फ्युएल फिल्टर प्रोव्हाइड केले जातात. कशासाठी? तर तुमची जी फ्युएलमधली डर्ट आहे ती रिमूव्ह करण्यासाठी, किंवा इट हेल्प्स टू स्क्रीन आउट द डर्ट अँड डस्ट पार्टिकल ऑर रस्ट पार्टिकल फ्रॉम द फ्युएल अँड इट इज नॉर्मली मेड अप ऑफ कार्टिएज कंटेनिंग फिल्टर पेपर. आता याच्यामध्ये काय केलं जातं की फिल्टरिंग मटेरियल म्हणून फिल्टर पेपर यूज केला जातो. सिंपल आहे. इट इज यूज्ड फॉर रिमूव्हिंग डर्ट अँड डस्ट ऑर रस्ट पार्टिकल फ्रॉम द फ्युएल. देन सेकंड इज हाय प्रेशर पाईप. हाय प्रेशर पाईप जे आहेत तर ते काय करतात की जनरेट द फ्युएल प्रेशर टू इन्शुअर फ्युएल इंजेक्शन इन टू द सफिशियंट रेट. म्हणजे तुमचं जे फ्युएल इंजेक्शन होणार आहे इंजेक्टरकडे तर ते सफिशियंट प्रेशरपर्यंत पोहोचवण्याचं काम विथ द हेल्प ऑफ हाय प्रेशर पाईप केलं जातं. त्याच्यानंतर फ्युएल इंजेक्टरपर्यंत तुमचं फ्युएल पोहोचल्यानंतर हे फ्युएल इंजेक्टर असतात. फ्युएल इंजेक्टर काय करतात की तुमच्या ज्या फ्युएलला फाईनली ॲटोमाइज करून, जे अंडर हाय प्रेशर ते काय करतात, फ्युएलला फाईनली ॲटोमाइज करून ते कंबशन चेंबरकडे पाठवण्याचं काम इंजेक्टरच्या सहाय्याने केलं जातं. तुम्हाला माहिती आहे की इंजेक्टर्स कसे प्रोव्हाइड केले असतात, जे तुमच्या पॉवर स्ट्रोकमध्ये काय काम करतात की जेव्हा तिथं कॉम्प्रेस्ड एअर असेल, कॉम्प्रेशन टाईपचे जे इंजिन आहे त्याच्यामध्ये, तर तिथं हे इंजेक्ट करण्याचं काम विथ द हेल्प ऑफ इंजेक्टर केलं जातं. त्या इंजेक्टरचा जर पार्ट बघायला गेलं तर नोझल बॉडी असते आणि निडल वॉल असतात. एवढंच लक्षात ठेवा. इट कन्सिस्ट नोझल बॉडी आणि निडल वॉल. हे फ्युएल इंजेक्टर झालं. त्याच्यानंतर सेडिमेंट बाउल जे आहेत ते सुद्धा कशासाठी यूज केले जातात, तर तुमची जी डर्ट आहे ती रिमूव्ह केल्याच्या नंतर ती होल्ड करण्यासाठी हे सेडिमेंट बाउल प्रोव्हाइड केलेले असतात. इट इज अ ट्रान्सपरंट सेडिमेंट बाउल विच इज ऑल्सो प्रोव्हाइडेड टू होल्ड द डस्ट अँड डर्ट फ्रॉम द फ्युएल. म्हणजे फ्युएल फिल्टरमधून डस्ट जी कलेक्ट होती ती होल्ड करण्यासाठी हे सेडिमेंट बाउल्स असतात. आणि नेक्स्ट कंपोनंट जो आहे तो आहे कार्बोरेटर. कार्बोरेटरमध्ये काय काम असतं त्याचं, तर इट फंक्शन्स टू मिक्स एअर अँड गॅसोलिन. गॅसोलिन म्हणजे तुमचं जे फ्युएल आहे तर ते काय केलं जातं की एअर बरोबर मिक्स करण्याचं काम केलं जातं. अँड इट प्रोव्हाइड्स अ हाय कंबशन मिक्सचर. म्हणजे तुम्हाला प्रॉपरली ऑटोमाइज्ड फ्युएल एअर मिक्सचर प्रोव्हाइड करण्याचं काम कार्बोरेटरच्या सहाय्याने केलं जातं. इट कंट्रोल्स द इंजिन स्पीड अँड ऑल्सो रेग्युलेट द एअर फ्युएल रेशो. एअर अँड फ्युएलचं मिक्सचर जेव्हा तुम्ही यूज करता तर त्याला प्रॉपरली मिक्स करण्यासाठी किंवा ऑटोमाइज करण्यासाठी कार्बोरेटरचा यूज केला जातो. त्यानंतरचा जो कंपोनंट आहे, आता जेव्हा तुम्ही हे इंजिनचे पार्ट झाले, ओके, तर आता तुम्ही नेक्स्ट आहे ते आहे क्लच. क्लच कशासाठी यूज करतात, तर क्लच इज अ डिव्हाइस विच इज यूज टू कनेक्ट अँड डिस्कनेक्ट द ट्रॅक्टर इंजिन फ्रॉम द ट्रान्समिशन गिअर. आता हे ट्रॅक्टरचं इंजिन जे आहे ते तुमच्या चाकापर्यंत तुम्हाला त्याचं एनर्जी प्रोव्हाइड करायची आहे ना, राईट. मग तुमच्या इंजिन पासूनची गिअरपर्यंतचं जे ट्रान्समिशन आहे त्याचं कनेक्शन आणि डिस्कनेक्शन क्लचच्या सहाय्याने ऑपरेट केलं जातं. ओके, तुम्हाला क्लचसाठी व्हिडिओ सेंड करेल मी, ते एकदा रीड करा. आपल्याकडे कसं झालंय, वेळ कमी आहे त्यामुळे तुम्हाला असं प्रॉपरली एक कंटिन्युअस मॅटरमध्ये एक्सप्लेन करता येत नाहीये. ओके, त्यामुळे तुम्हाला तर हे आत्ता जितकं लक्षात राहिलं तितकं लक्षात ठेवा. नंतर प्रेझेंटेशन रीड करा परत एकदा. मी वाटल्यास तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड काही व्हिडिओज सेंड करेल तर ते तुम्हाला थोडंसं हेल्पफुल राहील, ती इमेज कशी आहे किंवा ते कशा पद्धतीनं वर्क करतं यासाठी. ओके, The clutch is transmit the power by means of friction between driving members and driven members. म्हणजे तुमचा ट्रॅक्टर जेव्हा आपण स्टडी करतोय तेव्हा इंजिन मधून मिळणारी जी एनर्जी आहे ती ट्रान्समिट करण्यासाठीचं कनेक्शन अँड डिस्कनेक्शन जे आहे ते क्लचच्या सहाय्याने केलं जातं. आणि इट इज ट्रान्समिट बाय द मीन्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन ड्रायव्हिंग अँड ड्रिव्हन मटेरियल. आता हे तुम्हाला जेव्हा डिटेलमध्ये क्लच तुम्ही स्टडी कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल.
त्याच्यानंतर डिफरन्शियल युनिट. आता हे डिफरन्शियल युनिट कुठे यूज केलं जातं किंवा ह्याचं काम काय असतं, की जेव्हा तुम्ही समजा एखाद्या टर्न किंवा एखाद्या ते ट्रॅक्टर तुमचा तर टर्न घेणार आहे आणि त्यावेळी काय होतं की तुमचं जे आतल्या साईडचं जे चाक आहे ते बाहेरच्या साईडच्या चाकापेक्षा काय होतं की फास्ट रन होतं आणि बाहेरचं जे आहे ते स्लो रन होतं. तर तिथलं जे तुमच्या दोन्ही चाकांमधलं जे रोटेशन आहे किंवा त्या दोन्ही चाकांमधलं जे काय म्हणू शकतो आपल्याला की स्पीड जे आहे तर त्याला प्रॉपरली मेंटेन करण्यासाठी हे डिफरन्शियल युनिट प्रोव्हाइड केलेलं असतं. ओके, व्हाईल टर्निंग द ट्रॅक्टर ऑन कर्व पाथ द इनर व्हील हॅज ट्रॅव्हल लेसर अँड द ट्रॅक्टर आउटर व्हील मूव्ह फास्टर. ओके, मी मगाशी आय थिंक तुम्हाला उलट सांगितलंय. तर काय होत असतं, आतला जो कर्व पाथ आहे तो स्मॉल आहे ना, तर त्यामुळे तिथलं तुम्हाला कव्हर करण्यासाठी लेस ट्रॅव्हलिंग आहे आणि बाहेरचा जो पोर्शन आहे त्याला जास्त ट्रॅव्हल करायचा आहे पाथ. ओके, तर तिथं काय केलं पाहिजे की दोन्ही चाकाचं स्पीड जे आहे ते काय केलं पाहिजे, कंट्रोल केलं पाहिजे ना. म्हणजे जर दोघांचं स्पीड सेमच राहिलं तर तुमची जी ट्रॅक्टर आहे ती स्लिप होऊ शकते आणि ते नको व्हायला यासाठी स्पीडचं जे ट्रान्समिशन आहे तर आतल्या चाकाचं कमी स्पीड आणि बाहेरच्या चाकाचं जास्त स्पीड मेंटेन करण्याचं काम हे विथ द हेल्प ऑफ डिफरन्शियल युनिटच्या सहाय्याने केलं जातं. म्हणजेच इट स्लोअर अँड फास्टर द स्पीड ऑफ द व्हील्स. ओके, तर डिफरन्शियल युनिटच्या सहाय्याने काय केलं जातं, तुमचं जे डिफरन्शियल युनिटचं वर्किंग जर बघायला गेलं तर इथं जे पिनन्स किंवा गिअर्स प्रोव्हाइड केलेले आहे तर त्याचे कनेक्शन अँड डिस्कनेक्शन. तर इथं सुद्धा कसं केलं जातं की इनर साईडचा गिअर असेल आणि आउटर साईडचा गिअर असेल तर त्याचं ते स्पीड मेंटेन करण्यासाठीचं कनेक्शन कशा पद्धतीने होतं ते डिफरन्शियल युनिटचं जेव्हा तुम्ही स्टडी कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की जेव्हा कर्व पाथवरती जर ट्रॅक्टरला टर्न करायचं असेल तर तिथं आतल्या आणि बाहेरचं व्हीलचं स्पीड मेंटेन करण्यासाठी आपण डिफरन्शियल युनिट प्रोव्हाइड करतो. ओके, इट परमिट वन ऑफ देअर व्हील ऑफ ट्रॅक्टर टू रोटेट स्लोअर अँड फास्टर दॅन द अदर. ओके, जसं कर्व पाथवरती तुम्हाला जशी नेसेसिटी असेल तशा पद्धतीने. आता हे झाले तुमचे सर्व स्पॉटिंग. तुम्ही व्यवस्थित एकदा रीड करा. स्पॉटिंग मधला काही पॉईंट समजला नसेल तर तुम्ही मला ग्रुपला मेसेज करा, मॅम हा पॉईंट मला स्पॉटिंग मधला समजलेला नाहीये आणि मग ह्याच्याबद्दल रिलेटेड काही तुम्हाला व्हिडिओ सेंड करता आले किंवा तुम्हाला जर आणखी काही एक्सप्लेनेशन करता आलं तर मी तुम्हाला तिथं सांगून देईन. त्यानंतर आता प्रॉब्लेम्स बघते वेळी बघा, थोडा वेळ आहे आपल्याकडे, तर प्रॉब्लेम्समध्ये 3 प्रॉब्लेम्स मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील. फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो तुमच्या सोईंग मेथड वरती किंवा सीड कॅलिब्रेशन वरती आहे. ओके, तर आता जेव्हा तुम्ही फर्स्ट प्रॉब्लेम बघा, रीड करा पहिले. द फॉलोइंग रिझल्ट वेअर ऑप्टेन व्हाईल कॅलिब्रेटिंग सीड ड्रिल, कॅल्क्युलेट द सीड रेट पर हेक्टर. एका सीड ड्रिलचा आपल्याला सीड रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. तुम्हाला प्रॉब्लेम्समध्ये काय काय गिवन असतं बघा. नंबर ऑफ फरोज, म्हणजे आता तुम्ही मगाशी सीड ड्रिलची इमेज जी बघितलेली आहे ती लक्षात ठेवा की नंबर ऑफ फरोज. आता हे कशावरून ठरणार की तुमचे फरोज ओपनर किती आहेत, 10 नंबर ऑफ फरोज. देन स्पेसिंग बिटवीन फरोज, म्हणजे तुमच्या फरो ओपनर मधलं जे डिस्टन्स आहे ते किती, 20 सेंटीमीटर. डायमीटर ऑफ ड्राईव्ह व्हील जे तुम्हाला इथं प्रोव्हाइड केले त्याचं 1.5 मीटरची डायमीटर असते. देन रिव्हॉल्युशन पर मिनिटच्या स्पीडनी, म्हणजे 500 रिव्हॉल्युशन पर मिनिटच्या स्पीडनी तुमचा तो व्हील ड्राईव्ह होणार आहे. आणि सीड कलेक्टेड जे आहे ते 20 kg असणार. आता इथं जेव्हा तुम्ही एखाद्या सीड कॅलिब्रेशन करताय किंवा सीड रेट कॅलिब्रेट करताय तर त्यावेळी काय होत असतं की तुम्हाला डिफरंट स्टेप्स आहेत. कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल म्हणून तुम्हाला सेपरेट प्रॅक्टिकल आहे आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं की पहिले तुमच्या हॉपरमध्ये सीड कलेक्ट केले जातात. त्याच्यानंतर मग प्रॉपर सर्टन डिस्टन्सवरती किंवा काय म्हणलं जातं की तुमचे जे फरो व्हील आहे त्याच्यावरती काय केलं जातं, मार्किंग केलं जातं. म्हणजे एका फरो रोटेशनमध्ये किती सीड कलेक्ट होत आहे किंवा तुमचं जे खाली सीड ड्रॉप केलं जातं. तर हे कसं केलं जातं, डायरेक्ट फील्डवरती ऑपरेट करत नाहीत जेव्हा तुम्ही सीड कॅलिब्रेट करता तेव्हा. तर खाली सीड ओपनिंगच्या तिथं किंवा सीड ट्यूबचं जो ओपनिंग आहे तिथं एक पिशवी प्रोव्हाइड केली असते आणि त्याच्यामध्ये मग तुमचं सीड कलेक्ट केलं जातं. म्हणजे त्याचा आपल्याला रेट कळायला पाहिजे ना की एवढ्या रोटेशनमध्ये एवढं सीड कलेक्ट केलं जाते. तर याच्या पद्धतीने आपण सीड रेट कॅल्क्युलेट करत असतो. म्हणजे सीड रेट म्हणजे काय, तर कलेक्टेड सीड पर एरिया, म्हणजे पर्टिक्युलर एरियासाठी तुम्ही किती सीड कलेक्ट केलेत ह्याच्यावरून तुमचा सीड रेट तुम्हाला मिळतो. तर त्याचा फॉर्म्युलाच आहे की सीड रेट इज इक्वल टू कलेक्टेड सीड अपॉन एरिया विच इज हॅव्हिंग युनिट किलोग्रॅम पर हेक्टर. ओके, सीड रेटचं युनिट आहे किलोग्रॅम पर हेक्टर. तुम्हाला हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. कॅल्क्युलेटेड सीड डिवायडेड बाय एरिया कॅल्क्युलेटेड इन हेक्टर. ओके, तर जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम रीड केला तुम्हाला हे गिवन मिळालेले आहेत.
गिवन मिळाल्यानंतर तुम्हाला आता प्रॉब्लेम्स मधले फॉर्म्युले लक्षात घ्यायचे. आता फॉर्म्युलामध्ये डब्ल्यू इज विड्थ इज इक्वल टू एम इंटू एस. आता एम म्हणजे काय आहे तुम्हाला समजतंय का? जर ओ जास्त हे होत असेल तर आपण प्रॉब्लेमसाठी एक सेपरेट हे करूया का लेक्चर, थोड्या वेळासाठी, एक 15-20 मिनिटाचं. आवाज येतोय का? काहीतरी रिप्लाय द्या. जर तुम्हाला आता हे स्पॉटिंग नंतर हे जर जास्त असं समजत नसेल, तुम्हाला जर ओव्हरलोड होत असेल तर सांगा, मग आपण एखाद्या वेळी 15-20 मिनिटाचा आणखी एक एक्स्ट्रा लेक्चर ठेवूया तुमच्या प्रॅक्टिकलच्या अगोदर, जेणेकरून तुम्हाला हे प्रॉब्लेम समजतील. टाइम टेबल दिलंय का तुम्हाला? हो. टाइम टेबल दिलंय का तुम्हाला? नाही. ठीक आहे, म्हणजे आपण एखाद्या संडे किंवा सॅटर्डेला जरी ठेवलं 15-20 मिनिटाचं लेक्चर, तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम राहील का? नाही मॅम. म्हणजे ठीक आहे, आज तुम्ही सगळा स्टडी करा स्पॉटिंगचा, मग प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्हाला मी व्यवस्थित अजून एक 15-20 मिनिटाचं लेक्चर घेऊन तो तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करेल. म्हणजे तुम्हाला कसं, आता मी तुम्हाला नुसतं प्रॉब्लेम सांगण्यापेक्षा त्याच्या पाठीमागची टर्मिनॉलॉजी पण सांगितली पाहिजे. पण मी कन्सिडर केलं की आज तुम्हाला कमी वेळात कसं सांगता येईल, त्यासाठी मग मी तुम्हाला डिरेक्टली प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. पण त्याआधी जर तुम्हाला टर्मिनॉलॉजी माहीत झाली तर तुम्हाला प्रॉब्लेमचा फॉर्म्युला पाठीमागचा जर बेस माहीत झाला तर तुम्हाला तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करायला सोपं पडेल. ओके, तर त्यामुळे आपण त्यासाठी सॅटर्डेला किंवा संडेला लेक्चर ठेवूया, राईट? तर तुम्हाला हे स्पॉटिंग जे आहे ते प्रॉपरली स्टडी करायचे. आज हे पूर्ण प्रेझेंटेशन रीड करा. ह्याच्यामध्ये पण एखादा पॉईंट समजला नसेल किंवा इमेज मी तुम्हाला वेगळी नाही टाकणार. जे स्पॉटिंगच्या पीडीएफ मधली आहे किंवा ह्या पीपीटी मधले ज्या इमेजेस ना, त्याच इमेजेस मी तुम्हाला त्याच्यावरती टाकून देईल. त्यामुळे तुम्हाला तिथं कन्फ्युजन होणार नाही. तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व करा कोणती कशी इमेज आहे, त्याचे फंक्शन, त्याचे डायमेन्शन्स, ओके, त्याचं मटेरियल कोणतं यूज केलेलं आहे हे तुम्ही एकदा व्यवस्थित स्टडी करा. तुम्हाला जर काय वाटलं तर मला ग्रुपवरती मेसेज करा, मी तुम्हाला तिथं लगेच सांगून देईल. ओके, प्रेझेंटेशन्स कोणते कोणते तुमच्याकडे आहेत तेवढे मला सांगा. नसेल तर मग मी सर्व प्रेझेंटेशन प्रोव्हाइड करते. किती आहेत तुम्हाला काय सांगता येईल का? सगळे सेंड करू दे? थेअरीसाठी आणि प्रॅक्टिकलसाठीचे जे पीडीएफ किंवा पीपीटी मटेरियल जे आहे ते काय करू तुम्हाला? म्हणजे तुमच्याकडे आहेत ऑलरेडी की सगळेच परत सेंड करू? सगळे परत सेंड करू. ओके, मग तुम्ही त्याच्यामध्ये रीड करा. प्रेझेंटेशनच्या बाहेरचं तुम्हाला काहीच येणार नाही, म्हणजे पीपीटी जी आहे त्या पद्धतीनं. आणि इव्हन तुमची जी थेअरी एक्झाम सुरू होईल, थेअरी एक्झाम बद्दल काय सांगितलं का सरांनी? नाही मॅम. ठीक आहे, मग त्याच्यासाठी ती पण तुमची आय थिंक एमसीक्यू टाईप असणार आहे. तर त्यासाठीचे एमसीक्यू नाही, तिथं तुम्हाला एमसीक्यूज पण असणार आहेत, शॉर्ट आन्सर पण असणार आणि 1 लाइनर क्वेश्चन पण असणार आहेत. तर त्यासाठीचं मटेरियल सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. फॉर एक्झाम्पल टॉपिक वाईज काही क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे, ते तुम्हाला मी डिरेक्टली क्वेश्चन प्रोव्हाइड करेल. मग तुम्ही त्याच्यावरून स्टडी करा. सध्या तुम्ही प्रॅक्टिकलचं व्यवस्थित स्टडी करा. आणि इंजिनशी रिलेटेड काही पण डिफिकल्टी असेल तर मला ग्रुपवरती विचारा, कारण की तुम्हाला आय थिंक 2 सब्जेक्ट येत नाही मॅडम. हॅलो, तुम्हाला जर काही डिफिकल्टी येत असतील तर मला विचारा ग्रुपवरती. आपण एक्स्ट्रा टाइम घेऊन तुम्हाला तिथं एक्सप्लेन करू. ओके, तुमचे जे चॅप्टर कव्हर झालेले नाहीयेत किंवा हा चॅप्टर आम्हाला समजलेला नाही असं जर काही असेल तर मला विचारा. ठीक आहे, स्पॉटिंगचा आता व्यवस्थित स्टडी करा आणि मग ग्रुपला मला मेसेज करा. समजलंय का? तरी पण आता जर काय सांगितलं त्याच्यामध्ये काही डिफिकल्टी असतील तर ग्रुपमध्ये विचारा. टाइम संपत आलेला आहे. आलं लक्षात? हो मॅम. ओके, काही पण असं हे करू नका की ग्रुपवरती कसं विचारू वगैरे, तुम्ही विचार करत बसता. तर तुम्ही बिंदास ग्रुपवरती विचारा. आणि तुम्ही ग्रुपवरती जर विचारलं तर एकाची जी डिफिकल्टी आहे ती कदाचित दुसऱ्याची पण असू शकते, तर त्यामुळे तिथं ते सॉल्व्ह होऊ शकतं. आपण सॅटर्डे और संडे तुमचं न्यूमेरिकल्ससाठीचं एक लेक्चर ठेवूया. ओके, मी तुम्हाला ग्रुपवरती सांगून देईल टाइम. आलंय लक्षात पॅटर्न व्यवस्थित? हो मॅम. ठीक आहे, मग तुम्ही व्हिडिओ ऑन करा बरं अटेंडन्ससाठी. ACR 18